आहे ना, आजचा सत्संग तुम्हाला पुन्हा तुमच्या जवळ आणणारे आणि प्रत्येक गोष्ट सायंटिफिक आहे. मी अगोदरही सांगितलं ना, मी कुठला बाबा आहे ना, मी कुठला कीर्तनकार आहे ना, कुठला आध्यात्मिक पुरुष आहे. मी एक सर्वसाधारण तुमच्यासारखा एक संसारी माणूस आहे. पण माझ्या अनुभवातून मला जसं जसं ज्ञान मिळत गेलं, त्या ज्ञानातून मी स्वतःचं चिंतन मनन आचरण जे काही केलं, त्याच्यातून जी अनुभूती मला आलेली आहे, बस ती अनुभूती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही बस फक्त आनंदाने सोबत राहा, बस बाकी काही करण्याची गरज नाही. आहात सोबत. आणि कसं सोबत राहायचं? तुमच्या कॉमेंट्स करून, मी काही प्रश्न विचारले तर मला उत्तर टाईप करून, तुमच्या मनातल्या भावना पोहोचवून माझ्यासोबत राहायचं. आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की आजचा सत्संग ज्ञान प्रदान करणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जमलं तर वही पेन घेऊन सुद्धा तुम्ही बसा. बाय प्रोफेशन तुम्ही डॉक्टर असताल, वकील असताल, इंजिनियर असताल, प्राध्यापक असताल, मोठे व्यापारी असताल, गृहिणी असताल, म्हातारी व्यक्ती असेल, किंवा अगदी लहान मुलगा असेल, किंवा अगदीच कुणीतरी काहीच काम न करणारी, अगदी त्यांना असं वाटतं की मी काहीच करू शकलो नाही जीवनामध्ये, असेही लोक असू द्या, बस तुम्ही सोबत राहा. वही पेन नसेल तर याच्यात टाईप करा, म्हणजे इतरांना सुद्धा ते दिसेल. आणि वही पेन असेल तर मग तो सोन्याहून पिवळो. करायची सुरुवात मग आजच्या सत्संगाची. यस, ओके. तर आजचा सत्संग आहे पंचकोश शुद्धीबद्दल. बोलत राहा, सांगत राहा मला. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बोलत राहायचं. कशाबद्दल आहे? पंचकोश शुद्धी. आता या पंचकोश शुद्धीचा आरोग्याशी कसा संबंध आहे? पंचकोश शुद्धी म्हणजे नेमकं काय? तर लक्षपूर्वक ऐका. दिसतं तसं नसतं म्हणून हे जग फसतं. जे आपल्याला समोर दिसतंय त्याच्या पलीकडे खूप काही असतं. हे लक्षात घ्या. समोर माझ्या डोळ्यांनी मी जे पाहतो तितकंच सत्य असं जर मानलं तर अनेक गोष्टींच्या अनुभवांना आपण मुकणार आहे. या डोळ्यांच्या इंद्रियांच्या क्षमतेच्या पलीकडे देखील खूप काही आहे, जे या सत्संगातून तुम्ही अनुभवू शकता. काय दिसतं डोळ्यांनी? डोळ्यांनी दिसतंय फक्त शरीर. पण फक्त शरीर म्हणजे आपण नाही आहेत ना. तुम्ही सहज विचार करा. तुम्हाला कोणी धक्का जरी लावला नाही, पण जर कोणी अपमान केला तुमचा, जर कोणी शिव्या दिल्या तुम्हाला, ते लागतं कुठे? मनाला. पण त्या मनात निर्माण होणाऱ्या तरंगांमधून, मनात निर्माण होणाऱ्या नकारात्मक विचारांमधून शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. आणि म्हणून तर जागतिक आरोग्य संघटना हे सांगते आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे सांगत आहे की आजच्या माणसाला होणारे 90% आजार, डायबिटीस, ब्लड प्रेशर, अस्थमा, निद्रानाश, ऍसिडिटी, एन्झायटी, ओसीडी यासारखे सगळे आजार हे सायकोसोमॅटिक आजार आहेत, मनोदेहिक आजार आहेत. मन कुठे? दिसत नाही पण आहे. पण त्या मनाचा परिणाम, मनात जे तरंग, ज्या भावना, जे विचार निर्माण होतात, त्याच्यातून शरीरात जे रस निर्माण होतात, त्या रसांना निर्माण करण्यासाठी ज्या 24 ग्रंथी आपल्या शरीरात आहेत, त्या ग्रंथींचं संतुलन बिघडलं की तुम्हाला आजार येतात. जसं थायरॉइड ही ग्रंथीचं संतुलन बिघडलं, त्याला कारण आहेत वेगवेगळे, की तुम्हाला थायरॉइड होईल. पिनियल ग्लँडचं जर संतुलन बिघडलं, हायपोथॅलॅमसचं जर संतुलन बिघडलं, तर तुम्हाला मायग्रेन किंवा मेंदू संबंधीचे आजार येतील. जर पॅनक्रियाज मधल्या ग्रंथींचं, रसायनांचं जर संतुलन बिघडलं तर शुगर होईल. हे सगळं विज्ञानाने सांगितलेलं आहे.
सांगण्याचा उद्देश आहे की हे सगळं मनात निर्माण होतं, परिणाम होतो शरीरावरती. मन दिसत नाही, शरीर दिसतं, पण दिसतं त्याच्या पलीकडे खूप काही असतं. मग हे न दिसणारं मन लक्षपूर्वक ऐका, मी काय सांगतोय ते ऐका बरं का. पंचकोश म्हणजे नेमकं काय? हे न दिसणारं मन आणि दिसणारं शरीर, या दोघांना ज्या कुठल्या चेतनेने जोडलेलं आहे, ज्या कुठल्या ऊर्जेने जोडलेलं आहे, त्या ऊर्जेचे 5 स्तर आहेत, त्या ऊर्जेच्या 5 पायऱ्या आहेत. आणि न दिसणाऱ्या पण शरीर, मन, बुद्धी, आत्मा, विचार यांना जोडणाऱ्या, शरीर चालवणाऱ्या या चेतनेच्या 5 स्तरांना म्हणतात पंचकोश. बोला, सांगा, काय सांगितलं मी? शरीर, मन, बुद्धी, विचार या सर्वांना जोडणाऱ्या चेतनेच्या 5 स्तरांना, ऊर्जेच्या 5 स्तरांना, जाणीवेच्या 5 स्तरांना बोला, काय म्हणतात? पंचकोश असं म्हणतात. मी पुन्हा सांगतोय की आजची माहिती अत्यंत महत्वाची आहे, ती सहपरिवारच ऐकली पाहिजे जर शक्य असेल तर. मग आता कुठले 5 स्तर आहेत, काय नावं दिलेत जे आपल्या अध्यात्मात हजारो वर्षापासून ऋषीमुनी लोकांनी अनुभवातून सिद्ध केलं होतं. लिहा, कुठले 5 कोश आहेत? सगळ्यात खालचा स्तर, कोश म्हणजे काय? ऊर्जेचा स्तर, चेतनेचा स्तर. जसं 5 मजलेत, 1 2 3 4 5, तसं चेतनेचे 5 स्तर आहे. नंबर 1 पहिला कोश आहे अन्नमय कोश. माझ्यासोबत तोंडाने बोला असं समजू नका तुम्ही की माऊलीजी आपल्याला ऑनलाईन शिकवतायत, ऑनलाईन सांगतायत. तुम्ही माझ्यासोबत आहात. अन्नमय कोश, त्यालाच विज्ञान काय म्हणतं? फिजिकल बॉडी. बोला, फिजिकल बॉडी. दुसरा कोश आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश, त्याला सायन्स काय म्हणतंय? एनर्जी बॉडी. एनर्जी बॉडी. तिसरा कोश आहे मनोमय कोश. सांगा, मनोमय कोश. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, आजचं विज्ञान म्हणतंय मेंटल बॉडी. कुठली? मेंटल बॉडी. चौथा कोश आहे विज्ञानमय कोश. कुठला? विज्ञानमय कोश. आणि या विज्ञानमय कोशाला सायन्स म्हणतं इंटेलेक्च्युअल बॉडी. काय म्हणतात? इंटेलेक्च्युअल बॉडी. आणि सगळ्यात शेवटी 5वा कोश आहे आनंदमय कोश. कुठला? आनंदमय कोश. त्याला काय म्हणतात सायन्सवाले? त्याला म्हणतात ब्लिस बॉडी. कुठली? ब्लिस बॉडी. आता अन्नमय, मनोमय, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश नेमकं आहे तरी काय? तुम्ही कोणत्या कोशामध्ये आहेत? आणि या 5 कोशांचं असंतुलन झालं किंवा हे 5 कोश शुद्ध जर नसतील तर त्याचा आपल्या आरोग्यावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या अस्तित्वावरती, आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो, आता आपल्याला ते बघायचंय. तुम्ही लिहित राहा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय अन्नमय कोशाविषयी. ही अतिशय महत्वाची माहिती. आता अन्नमय कोश जे आहे, तुम्ही तुमचे स्वतःला मार्क्स द्यायचे बरं का. आपला सत्संग म्हणजे एक आत्मपरीक्षण आहे. आपला सत्संग म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. आपला सत्संग म्हणजे काय आहे? रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे. स्वतःचाच रिसर्च करायचा आणि स्वतःला डेव्हलप करायचं. नुसता आजचाच सत्संग जर तुम्ही मनापासून ऐकला आणि अनुभवला ना, तर खात्रीपूर्वक सांगतो तुमचं
प्रोफेशन कोणतंही असू द्या, पण केवळ आजच्या सत्संगातून तुमचे सगळे रोग तर दूर होऊ शकतातच, पण तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्व विकास होईल. तुम्ही पुढं कधी आजारी पडणार नाही. तुमच्या घरातले संबंध चांगले होतील. तुम्ही स्वतःला सुद्धा ओळखताल. त्याच्यामुळे मला ज्ञान घ्यायचंय या भावनेतून माझ्या प्रत्येक शब्दाला अनुभवत राहा. आता अन्नमय कोश याच्या नावातच आहे. हा अन्नमय कोश कशातून तयार होतो? त्याच्या नावातच आहे. अन्नमय कोश तयार होतो तुम्ही जे जेवण करतात त्या जेवणातून. एकदा डोक्यात पहिल्यांदा हे फिक्स करा की कोश म्हणजे काय? ऊर्जेचे, चेतनेचे, एनर्जीचे 5 स्तर. आणि कशासाठी ऐकायचंय? आता हे लक्षपूर्वक ऐका की ऐकायचं का बरं. समजा तुम्ही 5 मजले आहेत तुमच्या अपार्टमेंटमध्ये. तुम्ही खालच्या मजल्यावरती राहत असताल ना, तर तुम्ही बाहेर जर बघितलं तुम्हाला थोडंसंच दिसेल आणि तुम्ही काय म्हणतात, हा इतकंच सत्य. ते सत्य आहे तुमच्याकरता. पण तुम्ही त्याच्या वरच्या मजल्यावर गेलं तर अजून थोडंसं जास्त दिसेल. त्याच्या वरच्या मजल्यावर गेलं तर अजून थोडंसं जास्त दिसेल. त्याच्यावरच्या अजून जास्त दिसेल आणि गच्चीवरती गेलं तर सगळं स्पष्ट दिसेल. तसं आपली ऊर्जेची जी पातळी आहे ती जर खालची असेल तर मग वेगवेगळे रोग येतात. मग आपल्याला आजच्या सत्संगातून काय करायचंय? आजचा सत्संग म्हणजे प्रवास आहे. कुठला? अन्नमय कोशाकडनं आनंदमय कोशाकडे जाण्याचा. फिजिकल बॉडीकडनं ब्लिस बॉडीकडे जाण्याचा. जीवाकडनं शिवाकडे जाण्याचा. आणि या प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार. त्याच्यामुळे लिहित सुद्धा राहा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण सुद्धा करत राहा. तर अन्नमय कोश ही सगळ्यात खालची पायरी आहे. आता खालची पायरी जी आहे ही खालची पायरी काय आहे? अन्नातून तयार होते. तुम्ही जे जेवण करता त्या जेवणातून ऊर्जेची खालची पायरी, खालचा स्तर तयार होतो. आता ज्यांचा अन्नमय कोश अशुद्ध आहे, लक्षपूर्वक आहे का? ज्यांचा अन्नमय कोश अशुद्ध आहे त्यांचा स्वभाव कसा असतो? चिडचिडा असतो. ताणतणाव त्यांना येत असतात. जेलसी, दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही. कुठल्याही गोष्टीला ते लगेचच प्रतिक्रिया देत असतात. त्यांना लगेच राग येत असतो. अन्नमय कोश जर अशुद्ध असेल तर ते कंटिन्यू भांडणच करतात आणि प्रत्येक गोष्टीत संशयच घेत असतात. त्यांचा स्वभाव संशयी असतो. आता सुद्धा मी तुमच्याशी बोलतोय ना, तर मी बोलताना आनंदाने ज्ञान घेण्याच्या ऐवजी अन्नमय कोश जर अशुद्ध असेल आणि ऊर्जा आपली तिथेच असेल तर एखादा त्याच्यातही संशय घेईल की याच्यात माऊलीचा काय स्वार्थ आहे बरं सांगण्यासाठी. त्याला हे कळणारच नाही की जो अनुभव मी घेतला तो तुम्ही सुद्धा घ्यावा आणि आरोग्य संपन्न जीवन जगावं ही तळमळ माझी त्याच्या लक्षातच येऊ शकत नाही. अन्नमय कोश अशुद्ध असेल तर तुम्ही चेक करा बरं का तुम्ही कसे आहात. मी मला चेक करतोय. बरं, यांचा आहार कसा असतो? अन्नमय कोश जर अशुद्ध असेल तर यांना काय आवडतं? तेलकट, मांसाहार, मसालेदार, हॉटेलमधलं, जास्त मीठ, जास्त लोणचं आणि कंटिन्यू व्यसन करणं त्यांना आवडतं. ते तंबाखूचं असेल, ते दारूचं असेल, पण हे लोक व्यसन सोडत नाहीत. त्यांना तेच खरं वाटतं. अगदी चुकीनं जरी तिखट कमी पडलं बायकोकडनं तर समजून घेणार नाही, ते डायरेक्टली ताट फेकून देतील. त्यांचा आहारच त्यांना मसालेदार आणि बाहेरचंच जेवण त्या लोकांना आवडतं. हेच गीतेत वेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगितलेले बरं का. गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की 3 प्रकारचे आहार आहेत: सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. तर ज्यांना अन्नमय कोश
अशुद्ध झालेला आहे त्यांना तामसिक राजसिक आहारच त्यांना आवडत असतात. बरं, त्यांचं शरीर कसं असतं? अन्नमय कोश अशुद्ध असेल तर शरीर कसं असतं आता तुम्ही चेक करा बरं का. शरीरात जडपणा असतो आणि आळस भरलेला असतो. त्यांना कुठलीही गोष्ट करण्यात उत्साहच नसतो. ते फक्त दुसऱ्या एकच काम करू शकतात, दुसऱ्याला नावं ठेवू शकतात, दुसऱ्यावर टीका करू शकतात. जडपणा, करावंसच वाटत नाही. अन्न खाल्लं ना तरी पचणारच नाही. रोज वेगवेगळ्या गोळ्या घेतील, ते पचवूच शकत नाही. अन्नमय कोश अशुद्ध असेल तर त्यांचा जो अपान वायू आहे, पंचवायू जे आहेत, आपण पुढच्या कोशात ते बघणार आहे, तर त्यांचा अपान वायू कार्यच करत नाही. उठताना सुद्धा उशिरा उठतील, रात्रभर जागरण करतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आयुष्यातला कुठला क्षण एन्जॉयच करू शकत नाही. डॉमिनेटिंग असतात. मी म्हणतो तेच खरं. मनाच्या विरुद्ध घडलं की लगेच चिडचिड करणार. आता तुम्ही चेक करा की हे असं आहे का, आणि प्रत्येक गोष्टीचा उपाय आहे. आता ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कोश शुद्ध करण्यासाठी काय उपाय आहे? तर जसं आपण शरीर कशाने शुद्ध करतो, आंघोळ करताना साबण लावतो. आरसा, एखादा केमिकलचा स्प्रे फवारा करतो साबणीचा आणि त्याला पुसून घेतो, बरोबर आहे. तसं जसं उपग्रह जर आकाशात सोडायचा असेल तर तो उपग्रह आकाशात सोडताना त्याला इंधन दिलेलं असतं. तुम्ही उपग्रह बघा, तुम्ही त्याला इंधन दिलेलं असतं आणि ते 3 पायऱ्या असतात त्याचे. पहिलं इंधन वापरलं गेलं की ती खालची पेटी पडून जाते. मग दुसरं इंधन त्याच्यापेक्षा क्लीन असतं, ते त्याच्यापेक्षा शुद्ध असतं, ते वापरलं गेलं की उपग्रह अजून वरती जातो, ती पेटी पडून जाते. मग तिसरी पेटी, ती पेटी पडून जाते, आणि ज्यावेळेस मग तो अंतराळात पोहोचतो मग उपग्रह त्याचा फिरतो. तसं प्रत्येक कोश शुद्ध करण्यासाठी इंधन काय आहे? अग्नी. बोला, काय आहे? अग्नी. आता तुम्ही फक्त नावं लक्षात ठेवा, म्हणजे काय मी तुम्हाला सांगणार आहे. मग अन्नमय कोशाला शुद्ध करण्यासाठी जो अग्नी वापरला जातो त्या अग्नीचं नाव आहे प्रणाग्नी. बोला तर काय नाव आहे? प्रणाग्नी. प्राणमय कोशाला शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात जीवाग्नी. जीवाग्नी. मनोमय कोशाला शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं ते इंधनाचं नाव आहे जुवाग्नी. जुवाग्नी. विज्ञानमय कोशाला जो शुद्ध करतात त्या अग्नीचं नाव आहे, त्या इंधनाचं नाव आहे आत्माग्नी. आत्माग्नी म्हणजे काय मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. आणि आनंदमय कोश, ब्लिस बॉडीला शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात ब्रह्माग्नी. तुम्ही लिहित राहा, माहिती खूप महत्वाची. काय काय? प्रणाग्नी, जीवाग्नी, जुवाग्नी, आत्माग्नी आणि ब्रह्माग्नी. आता अन्नमय कोश, अन्नमय कोश त्याच्यासाठी कुठला अग्नी वापरला जातो? प्रणाग्नी. आता अन्नमय कोश शुद्धीचा उपाय काय काय आहे? लिहा 5 गोष्टी. काय काय आहे? शुद्ध आहार, नंबर 2 उपवास, नंबर 3 तपस्या, नंबर 4 आसन, आणि नंबर 5 तत्वशुद्धी. म्हणजे काय मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही फक्त आता मन एकाग्र करून ऐकत राहा. काय सांगितलं मी? शुद्ध आहार, उपवास, तपस्या, आसन आणि तत्वशुद्धी. हे उपाय आहेत अन्नमय कोश शुद्ध करण्याचे. इंधन काय आहे? प्रणाग्नी. बरं, अन्नमय कोश शुद्ध झाल्याच्या नंतर लिहा फायदे काय काय होतात? 3 फायदे होतात. कुठले कुठले 3 फायदे होतात हे प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करणार आहे. एक होतं शरीर शुद्धी. शरीर शुद्धी.
नंबर 2 दीर्घ जीवन आणि नंबर 3 चिर यौवन. बोला, काय काय सांगितलं मी? शरीर शुद्धी, दीर्घ जीवन आणि चिर यौवन. अन्नमय कोश शुद्ध झाल्याच्या नंतर हे 3 फायदे. म्हणजे काय, मी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही बघा, अन्नमय कोशाला शुद्ध करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला? आहार शुद्धी आणि उपवास. कशामुळे? तर अन्नमय कोश तयारच झालेला आहे जे जेवतो त्याच्यातून, जे खातो त्याच्यातून. जसं जेवण तसं मन, जसं जेवण तसं शरीर, जसं जेवण तसं घरातलं वातावरण. मग त्याला शुद्ध करण्यासाठीचा उपाय काय आहे? शुद्ध आहार, सात्विक आहार आणि उपवास. आता असं का करायचं? लक्षपूर्वक आहे का? प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक कारण आहे. हे जे शरीर तयार झालेलं आहे, हे शरीर कशातून तयार झालं? जेवणातून. पण 1 किलो भाकर खाल्ली की 1 किलो एनर्जी मिळते का तुम्हाला? नाही. मग ते जे काही जेवतात त्याचं नेमकं पुढं काय होतं? ऐका, शरीर काय करतं? जे काही तुम्ही खाता त्या खाण्यातून पहिले ते तोंडामध्ये लाळ मिक्स होते, त्यानंतर अन्ननलिकेतून ते मध्ये जातं. मग जठरात वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड आहेत, ते अन्न त्याच्यात मिक्स होतं, अन्नात ऍसिड मिक्स होतं, त्याचं विघटन होतं. तिथून पुढं ते लहान आतड्यामध्ये जातं. मग ते लहान आतड्यात असंख्य बॅक्टेरिया आहेत. काय करतात? आवश्यक असलेला रस ते शोषून घेतात. तो रस यकृतात जातो आणि वेस्टेज मटेरियल मोठ्या आतड्यात जातं आणि ते वेस्टेज मटेरियल मग काढून टाकल्या जातं. म्हणजे आता लक्षपूर्वक ऐका, अन्नाचं विघटन होऊन पुढे पुढे जात असताना शरीर जे रस शोषून घेतात, त्यासाठी आपल्या लहान आतड्यात आपल्याला आवश्यक असणारे रस बॅक्टेरिया आहेत, ते रस शोषून घेतात आणि या रसांमधून शरीर चालवण्यासाठीची शक्ती मिळते. कळतंय का? हे रस शरीर तुमचं कंट्रोल करतात. हे खूप महत्वाचं आहे बरं का. आता हे रस कसे कंट्रोल करतात? तर हे रस शरीर कंट्रोल ठेवणारे हार्मोन्स तयार करतात. तुमच्या शरीरातली प्रत्येक गोष्टीची निर्मिती या रसांमधूनच होते. अगदी डीएनए सुद्धा तुम्ही जर बघितलं तर डीएनएला सुद्धा काय म्हणतात? डायन्यूक्लियक ऍसिड. ते सुद्धा ऍसिड आहे. आता हे जे डायन्यूक्लियक ऍसिड आहे, हे सुद्धा कशातून तयार झालेलं आहे? कशातून तयार झालं? हे सुद्धा तयार झालेलं आहे तुमच्या आहारातूनच. आहारातून जे रस निर्माण होतात त्याच्यातूनच. मग आता नेमकं होतं काय? हे शरीर जर शुद्ध झालं, नीट लक्षपूर्वक आहे का, शरीर शुद्ध कधी होईल? पहिलं काय आहे? अन्नमय कोशाला शुद्ध केलं तर शरीर शुद्ध होईल. पण अन्नमय कोशाला शुद्ध करण्यासाठी आहार शुद्ध करणं गरजेचं आहे. हे कशासाठी गरजेचं आहे? लक्षपूर्वक ऐका. तसं जर नाही झालं आणि अन्नमय कोश जर अशुद्ध असेल तर आपण काय करतो? बुद्धी आपली कशी चालते? लक्षात कसं? बुद्धी असा शब्द लिहा, बुद्धी. आणि ती कशी चालते? ती प्रत्येक कुठनं सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करते आणि तक्रारच करत राहते जर अन्नमय कोश अशुद्ध असेल तर. ती स्वतःलाच दोषी मानतो आपण. मन कसं असतं त्या अन्नमय कोश अशुद्ध असणाऱ्यांचं? गोंधळलेलं, कन्फ्यूज आणि संशयी. सत्य ते बघू शकत नाही, चांगल्या गोष्टी बघू शकत नाही. प्राणावरती कुठला कंट्रोल तर नसतोच, पण त्यांना भास होत असतात. एन्झायटी, ओसीडी, स्किझोफ्रेनिया
अन्नमय कोश अशुद्ध असेल तरच होतात. डॉक्टर त्याच्यावर गोळ्या देतात. आजचा क्लास जर तुम्ही ऐकला, तसा बदल जर केला, तर मानसिक आजारांमधून सुद्धा तुम्ही मुक्त होताल. हे अन्नमय कोश अशुद्ध असलेले लोक सतत भीतीत जगत असतात. मला कोणी मारतं का काय, किंवा मी मरतो की काय. अगदी कोरोना शेजारच्याला कोणाला झाला ना, तर त्याला इथं श्वास वाढायला लागतो आणि त्याला असं वाटतं बस मला तर ऍडमिटच करायला पाहिजे. हे कशाचे परिणाम आहेत? अन्नमय कोश अशुद्ध आहे. शरीर कसं आहे? जडपण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकटेपणाची भावना असते त्यांची. बस मला कुणीच साथ देत नाही, मी सगळ्यांसाठी करतो पण कुणीच माझ्यासाठी काही करत नाही. मग याच्यातून जर बाहेर जायचं असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला, आहार शुद्धी आणि उपवास हे 2 गोष्टी आहे. तपस्या, आसन आणि तत्वशुद्धी या 3 गोष्टी पुढे महत्वाच्या आहेत. पण हे सगळं कशातून शरीर तयार होतं? ते शरीर तयार होत असतं खाण्यातून. जे रस शरीर शोषून घेतं, त्या रसांची निर्मिती झाली की हे रस शरीरात हार्मोन्स म्हणून पाझरत असतात. आणि हे हार्मोन्स बॅलेन्स करण्यासाठी 24 पॉइंट आहेत. कळालं का? 24 पॉइंट आहेत. या 24 पॉइंटला इंग्लिशमध्ये सायन्स असं म्हणतं, इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा विज्ञानावाले म्हणतात एंडोक्राईन सिस्टीम. काय म्हणतात? एंडोक्राईन सिस्टीम. त्यासाठी शरीरात 24 ग्रंथी आहेत. आता अन्नमय कोश, लक्षपूर्वक आहे का, अन्नमय कोश जर शुद्ध झाला तर या 24 ग्रंथी सुरळीत चालतील. आणि या 24 ग्रंथी जर सुरळीत चालल्या तर तुम्ही आजारी पडू शकत नाही. अन्नमय कोश शुद्ध झालं तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, गर्भाशयाविषयीच्या तक्रारी, पीसीओडीचा आजार तुम्हाला होऊ शकत नाही म्हणजे नाही. अन्नमय कोश जर शुद्ध झाला तर स्किझोफ्रेनिया, एन्झायटी आणि ओसीडी सारखे रोग तुम्हाला 100% होणार नाही. का बरं? 24 ग्रंथींवरती नियंत्रण येतं. शरीर कसं कार्य करतं? तर या शरीरात न दिसणारी पण असणारी एक सिस्टीम आहे. कुठली सिस्टीम आहे ती? वायरलेस सिस्टीम. तुम्ही बघा, आपल्या लहानपणी फोन होते, ती वायर दिसायची लटकलेली. आता मोबाईल आलेले आहेत. कळतंय का? हे जे मी तुमच्यापर्यंत बोलू शकतो, दिसतंय तुम्हाला? ऑप्टिकल फायबर आलेले बघा. आता काय करते ते ऑप्टिकल फायबर? वायरची गरज नाहीये, पण ह्या वेव्स तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवत आहेत. तसं शरीरात ही सिस्टीम जन्म झाल्यापासून मरेपर्यंत असते. वायरलेस सिस्टीम आहे. कळतंय का? वायरलेस तंतूंचं जाळं शरीरात पसरलेलं आहे. आता तुम्ही माझ्या समोर असताल तर मी तुम्हाला दाखवलं असतं. तुम्ही बघा, अगदी तुम्ही साधा एक प्रयोग करा, किंवा तुम्ही असं आहे की नाही मला सांगा बरं का, ही वायरलेस सिस्टीम कशी काम करते. तुम्ही झोपलेले जरी असताल, लक्षपूर्वक ऐका, तुम्ही झोपलेले जरी असताल आणि तुम्हाला डास चावला, झोपेतच हात काय करतो? बरोबर करतो की नाही? हो की नाही? किंवा तुम्ही आता माझ्याकडे बघताय, तुमचे पाय खाली आहेत, पण या तुमच्या पायावर जर मुंगी चढली, छोटीशी मुंगी, सांगा, ती छोटीशी मुंगी खरं तर तिचं वजन नाहीये, पण त्या मुंगीचा स्पर्श सुद्धा लगेचच इथे कळतो की नाही कळत? बोला, चला सांगा, हो नाही? कळालं? लगेच काय होतं? पुन्हा इथं कळालं की मेंदू सूचना येत होतो आणि हाताने लगेच तुम्ही इथं झटकून टाकता. राईट? मग अगदीच म्हणजे निग्लिजिबल असणाऱ्या त्या मुंगीचा स्पर्श सुद्धा तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कसं काय जाणवलं? कारण तुमचं पाय तर खाली, मेंदू तर इथे. मग ते जाणवलं कसं? वायरलेस तंतूंचं जाळं शरीरात पसरलेलं आहे. समजताय का? या शरीरात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत आणि म्हणून बारीक स्पर्श सुद्धा तुम्हाला लगेच जाणवतो.
पण हा झालेला स्पर्श जाणवण्याचं कार्य कुणी केलं? या 24 ग्रंथी शरीरातल्या. डायबिटीस कशामुळे होतो? बीपी का बरं वाढतं? एन्झायटी का बरं होते? ओसीडी का बरं होतं? पीसीओडीचा त्रास, अनियमित मासिक पाळीचा त्रास, गर्भाशयाचे पिशवीचा त्रास, किंवा अगदीच आज जे वाढलेले इनफर्टिलिटी, मूलबाळ न होणं, हे सगळे आजार का बरं येतात? हे सगळे आजार येतात अन्नमय कोश अशुद्ध आहे. म्हणून मी सांगतोय 4-4दा की आजचा सत्संग महत्वाचा आहे तो याच्यासाठीच आहे. अगदी शरीराचं नियंत्रण हे कशामुळे कळालं तुम्हाला? मुंगी खाली चावली, मुंगी इथे चावली, पण इथे एकदम एका क्षणात कसं काय कळालं? तर आपल्या इथे खाली मेंदूच्या मध्यभागी, इथे खालच्या भागाला मेंदूच्या हायपोथिलॅमस नावाचा एक भाग आहे. सांगा काय आहे हायपोथिलॅमस? तुम्ही हे सगळं इंटरनेटवरती चेक करू शकता. आता हायपोथिलॅमस काय करतं? मेंदूकडनं सूचना घ्यायची. लक्षपूर्वक ऐका बरं का काय होतं. पूर्ण एक मन, तुम्ही एक माहिती कधी ऐकलेलं नसेल, मन एकाग्र करून ऐका. हायपोथिलॅमस काय करतं? हे मेंदूतून सूचना घ्यायची आणि ती सूचना प्रत्येक इंद्रियांपर्यंत पोहोचवायची, हे काम करतं हायपोथिलॅमस. पण आता ही सूचना पोहोचवणार कशी? कशी पोहोचवणार सांगा ना? पोस्टात पत्र टाकलं तर पोहोचेल. मेंदूची सूचना शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत कशी पोहोचेल? यस, बरोबर आहे, वायरलेस तंतू पोहोचवणार आहे. कोण पोहोचवणार आहे? रस पोहोचवणार आहेत, हार्मोन्स पोहोचवणार आहेत. कळतंय का? हार्मोन्स कशातून निर्माण होतात? जे खातात त्याच्यातून रस शोषून घेतात. मग हायपोथिलॅमसच्या बरोबर खाली, लक्षपूर्वक आहे का, या इथे हे जी गंध लावतो ना आपण, या इथे दोन महत्वाच्या, पाठीमागच्या साईडला आणि समोरच्या साईडला, अशा 2 महत्वाच्या ग्रंथी आहेत. अशा 2 महत्वाच्या ग्रंथीत नाव लिहा तुम्ही. पहिल्या ग्रंथीचं नाव आहे पिट्युटरी ग्रंथी, पिट्युटरी. आणि दुसऱ्या ग्रंथीचं नाव आहे पिनियल ग्रंथी, पिनियल ग्लँड. काय सांगितलं मी? एक आहे पिट्युटरी आणि दुसरे पिनियल ग्लँड. आता हायपोथिलॅमस कडनं मेंदूतून जशी सूचना मिळाली, तशी ती सूचना या पिट्युटरी ग्रंथी आणि पिनियल ग्रंथी या घेतात आणि त्या सगळीकडे पोहोचवण्यासाठी ही जी पिट्युटरी नावाची ग्रंथी आहे, ही शरीरात हार्मोनल बॅलेन्स करते. कळतंय का? पॅरालिसिस वाले इकडे लक्षपूर्वक आहे का? पॅरालिसिस होण्याचं मेन कारण काय आहे? ही पिट्युटरी ग्रंथींचा बॅलेन्स सुटणं, हार्मोनल बॅलेन्स सुटतो. मग त्याच्यामुळे काय होतं माऊलीजी? तर मेंदूतून सूचना निघते, हात हलव, पण ती सूचना हातापर्यंत पोहोचत नाही. मेंदूचा आणि हाताचा संबंध सुटतो, झाला पॅरालिसिस. कळतंय का? समजतंय का? लक्षपूर्वक ऐका, लिहून ठेवा ही माहिती. पिट्युटरी ग्रंथी शरीरावर नियंत्रण करतात, शरीराला संदेश पोहोचवतात, आणि पिनियल ग्लँड ग्रंथी मनाला संदेश पोहोचवण्याचं काम करतात. कळतंय का? पुन्हा सांगतो. पिट्युटरी ग्रंथी हायपोथिलॅमस कडनं सूचना घेते आणि शरीराच्या अवयवांना पोहोचवते सूचना. काय तयार करून सूचना पोहोचवते? हार्मोन्स तयार करून, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये. आणि पिनियल ग्लँड जी आहे, ही पिनियल ग्लँड ग्रंथी मेंदूकडनं, हायपोथिलॅमस कडनं सूचना घेते आणि बोला मनाला सूचना पोहोचवते. म्हणजे काय? मनातल्या भावनांचं नियंत्रण आणि विचारांची निर्मिती चांगली करणं, हे काम कोणाचं आहे? पिनियल ग्लँड या ग्रंथीचं. आणि लक्षपूर्वक ऐका, विश्वास नाही असे म्हणणारे जे लोक आहेत ना, तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. का बरं? मी सांगतोय म्हणून नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा मागच्या 10 वर्षापासून तुम्ही चेक करू शकता हे नेटवरती, पिनियल ग्लँड या ग्रंथीचं संशोधन करण्यासाठी हजारो डॉक्टर्स लावलेले. मी एक अहवाल आत्ता वाचत होतो.
WHO एक रिसर्च पेपर मी वाचत होतो आणि त्याच्यात त्यांनी दिलेलं होतं, इंग्लिशमधून ते होतं, पण त्यांनी एक शब्द वापरला होता. तो शब्द अतिशय महत्वाचा आहे की त्यांनी सांगितलं, पिनियल ग्लँड ही ग्रंथी जर उद्दीपित झाली, ऍक्टिव्हेट झाली आणि चांगलं कार्य करत असेल तर माणसाची मूड स्विंग होत नाही. शब्द काय वापरले त्यांनी? मूड स्विंग होत नाही. कळालं? आता मूड स्विंग होत नाही म्हणजे काय होतं? म्हणजे भावनांवर कंट्रोल येतो आणि विचार शुद्ध होत असतात. आणि यालाच आपल्या ऋषीमुनी लोकांनी या पॉइंटला एक नाव दिलं होतं. पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड या ग्रंथींना मिळून एक नाव दिलं होतं, आज्ञाचक्र. काय होतं? आज्ञाचक्र. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने या आज्ञाचक्राला खूप महत्व दिलेलं आहे. 6वा अध्याय वाचा तुम्ही. या आज्ञाचक्रावर लक्ष ठेवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जे लोक म्हणतात ना, काय काय फालतूपणा आहे, काय अध्यात्म आहे तुमचं, अरे गंध इथेच कालाभर लावायचा. गंध लावणं पहिले काय प्रोसेस होती की उठलं की तुमची प्रातर्विधी झाली, रोजचे कामं झाले, व्यायाम झाला, प्राणायाम झाले, किंवा उठलं की पहिल्यांदा स्नान करायचं आणि हे सगळं करून प्राणायाम वगैरे झाले की मग देवपूजा करायची आणि इथे गंध लावायचा. का इथे गंध लावायचा? ते आज्ञाचक्र आहे. देवपूजेमध्ये, ध्यानामध्ये, प्राणायामामध्ये ज्यावेळेस तुम्ही तिथे कॉन्सन्ट्रेशन करतात, आपोआपच ती ग्रंथी संतुलित होते. ही प्रत्येक गोष्ट काय आहे सांगा मला? सायन्सशी संबंधित आहे. सायन्सशी. जर पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्रंथी ऍक्टिव्हेट झाली, म्हणजे ऍक्टिव्हेट होणं म्हणजे काय? ते ऍक्टिव्हेट असतेच, पण संतुलित झाली तर शरीर नियंत्रित होतं, लगेच रिॲक्ट होणार नाही. शरीर नियंत्रित कशामुळे होतं? शरीर नियंत्रित सांगा? हार्मोनल बॅलन्स होतं. 24 ग्रंथी नीट व्यवस्थित काम करायला लागतात. आणि पिनियल ग्लँड ही ग्रंथी जर संतुलित झाली तर मन नियंत्रित राहतं. आता तुम्ही मला सांगा, शरीर आणि मन जर नियंत्रित झालं तर आजार येतील का हो कुठले? बोला. पॅरालिसिस होईल कधी? नाही. ते जे आज सगळ्यात अनेक लोकांना तो जो रोग, पार्किन्सन्स नावाचा रोग झालेला आहे, आणि अल्झायमर आणि पार्किन्सन्स इतकं वाढू लागलेलं आहे. लहान लहान लेकरं असे हात थरथर थरथर, सगळे शरीर थरथर कापतं. अल्झायमर, विस्मृतीचा रोग त्यांना झालेला आहे. स्मरणशक्तीच नाहीये, एकाग्रताच होत नाही. अरे हे कशामुळे होतं? बस याच्यामुळे. आणि याच्यासाठी काय उपाय आहे? आहार शुद्ध करणं आणि उपवास करणं. कोणता उपवास करायचा? कसा करायचा? आहार शुद्ध कसा करायचा? हे सगळंच्या सगळं मी तुम्हाला वारंवार 20 वर्षापासून सांगतोय. ते मी रिपीट करणार नाही, कारण ते जर रिपीट केलं तर सत्संग खूप मोठा होईल. जे कदाचित आज पहिल्यांदाच ऐकत आहेत त्यांनी ही सगळी माहिती सविस्तर घेण्यासाठी आपलं ज्ञानयोगाचं शिबिर करा, जे ऑनलाईन आहे 7 तारखेपासून. पंढरी गुरुजी आणि सूर्यभान गुरुजींशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आपल्या चैतन्य वनातलं जे ज्ञानयोग ध्यान शिबिर निवासी आहे, आता सध्याला कोरोनामुळे ते नसेल, पण ते निवासी शिबिर तुम्ही विथ फॅमिली करा. प्रत्येक गोष्ट सायंटिफिक आहे. आणि चैतन्य वनातलं शिबिर म्हणजे काय? जिवंत माणसांची प्रयोगशाळा आहे. हे जे मी बोलतोय ना, नॉलेज देतोय ना, याचा अनुभव तुम्हाला येतो. ते पिनियल ग्लँड ग्रंथी शुद्ध होते कशी, हायपोथॅलॅमस तिथून सूचना कशी येते, पिट्युटरी ग्रंथी शुद्ध झाल्यावर नेमकं काय होतं. लाखो लोक आरोग्य संपन्न जीवन जगत आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून कंटिन्यू याच्या सानिध्यात तुम्ही राहा. याच्यासाठी सात्विक अन्न घ्या, शाकाहारी तुम्ही राहा. आपण जो ज्ञानयोग गोपाळकाला आहार सांगितलेला आहे तो घ्या. अरे आपल्या युट्यूबच्या चॅनलवरतीच आहाराचे माऊलीजी आहाराविषयीचे सत्संग असं जर तुम्ही नुसतं टाकलं तर कितीतरी आहाराचे सत्संग तुम्हाला मिळतील की कसं जेवायला पाहिजे, काय जेवायला पाहिजे, तो ऍसिडिटीसाठी काय खायला पाहिजे, थायरॉइडसाठी काय खायला पाहिजे, ब्लड प्रेशर डायबिटीस कसा कंट्रोल करायचा आहार शुद्धी करून, हे सगळं दिलेलं आहे. मी रिपीट ते याच्यासाठी करत नाही की तो प्रत्येक विषय खूप मोठा आहे. आणि आपल्याला हेच बघा, पहिलाच कोर्स सुरू आहे ते 1 तास जवळपास होत आलेला आहे. कळतंय का? तर शरीर शुद्धी म्हणजे काय? इथला आता इथून सुरुवात केली बरं का आपण. हे क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना?
की हायपोथिलॅमस, पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्रंथी. पिनियल ग्लँड मनाला कंट्रोल आणि पिट्युटरी ग्रंथी शरीराला कंट्रोल. आणि मग आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट झालं, शरीर शुद्धी, मन शुद्धी, अन्नमय कोश जर कंट्रोल झाला, शरीर आणि मन काय होतं, जोडल्या जातं. आता तुम्हीच मला सांगा, शरीर आणि मन एकत्र येणं यालाच काय म्हणतात, योग. बरोबर आहे. मग योगाची व्याख्या पतंजली ऋषींनी काय केलेली आहे, योग हा चित्तवृत्ती निरोध. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होणं म्हणजे योग. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, अन्नमय कोशाची शुद्धी झाली ना की तुमची चिडचिड आपोआप कमी होते. कशामुळे कमी होते, भूतकाळातल्या गोष्टी तुम्ही पकडून ठेवत नाही, तुम्ही माफ करता, तुम्ही नको ते विचार करत बसत नाही. आणि म्हणून नको ते विचार न केल्यामुळे एन्झायटी, ओसिडी, स्किझोफ्रेनिया तुम्हाला होणार नाही. प्रत्येक गोष्ट सायंटिफिक आहे आणि याच्यासाठी आपलं शिबिर, आपले सत्संग ऐकणं करणं खूप गरजेचं आहे. समजतंय सर्वांना वायरलेस सिस्टीम कशी असते. आता त्याच्या खाली या, इथून आता खाली या, आज्ञाचक्रातून इथं खाली या. बघा हे इथले चक्र, या चक्राला आपल्या ऋषीमुनी लोकांनी काय नाव दिलेले सांगा, माहिती असेल तर. काय नाव दिलं, याला नाव दिलेलं आहे विशुद्ध चक्र. बोला, विशुद्ध चक्र. मुली पण सत्संग ऐकतायत माझ्या. आता विशुद्ध चक्र काय आहे ते विशुद्ध चक्र. आता या विशुद्ध चक्राच्या ठिकाणी इथे बघा, या इथे दोन ग्रंथी आहेत ज्या फुलपाखरासारखे दिसतात. लिहा त्याचं नाव. त्याचं नाव आहे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. काय नाव आहे, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. आता या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या ग्रंथींचं काम काय आहे, या ग्रंथींचं काम आहे शरीराची वाढ नियंत्रित करणं आणि तुमचे शब्द याच्यावरती कंट्रोल करणं. म्हणून थायरॉइडवाले जे लोक आहेत, थायरॉइड ग्रंथीसाठी तुम्ही ज्या गोळ्या घेतात ना, खरं ते खूप चुकीचं आहे. थायरॉइडसाठी गोळी घ्यायला नाही पाहिजे. कधी गोळ्या सोडा असं मी म्हणत नाहीये. कधी जर तुम्ही ज्ञानयोगाचं शिबिर केलं, सत्संग करत राहिलेत, आपल्या चैतन्यवनात येऊन शरीर शुद्धी, मनशुद्धी, विचारशुद्धी, भावशुद्धी केली ना, तर गोळ्या सुटतात. तो असे हजारो लोक ज्यांच्या गोळ्या सुटलेल्या आहेत. कशामुळे, विशुद्ध चक्राची शुद्धी होते. विशुद्ध चक्राची शुद्धी झाल्यावर काय होतं, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या ज्या दोन ग्रंथी आहेत ना, याचं संतुलन होतं, या शुद्ध होतात. म्हणून ज्यांना थायरॉइड आहे त्यांचं काय होतं, एक तर वजन खूप वाढतं किंवा एकदम ते बारीक व्हायला लागतं. म्हणून डॉक्टर साहेब काय सांगतात, जा बरं थायरॉइडची टेस्ट करून घ्या. बरोबर आहे. ते सगळं मी सांगणार आहे. पुढचे प्रश्न विचारू नका, थायमस कुठे, मी सगळं सांगणार आहे आज तुम्हाला. कळतंय. मग जर का समजा तुम्ही रोज ध्यान केलं, प्राणायाम केलं, आहार शुद्धी केली आणि काय केलं, आहार शुद्धी आणि सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं मी तुम्हाला, बोला, आसन. आसन हे जर तुम्ही केलं ना, आपले साधे भजनं तुम्ही म्हटले, आता भजन म्हणत नसल्यात, याच्यातून काय झालं, विशुद्ध चक्र शुद्ध झालं. भजन म्हणत तुम्ही नाचाव, तुम्ही वेगळं काही करण्याची गरज नाही, तुम्ही नुसतं एवढं करा. तपस्या त्यालाच म्हणतात. तपस्या म्हणजे कुठं हिमालयात जायची गरज नाही. तपस्या म्हणजे एखादं भजन म्हणणं, तपस्या म्हणजे चांगलं बोलणं, तपस्या करणं म्हणजे काय, कुठलं तरी मंत्र जाप करणं. याच्यातून काय होतं, याची शुद्धी होते. साधं गायत्री मंत्राचं ध्यान आज आपण शेवटी घेणार आहोत. या पंचकोशांना शुद्ध करण्यासाठीचं ध्यान आपण घेणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत त्याच्यामुळे जोडलेलं राहा. तुम्हाला अनुभव येईल की सगळं शरीर कसं शांत झालेलं आहे. आणि म्हणून जर का समजा तुमचं या दोन ग्रंथींचं नियंत्रण जर झालं, तर तुम्हाला थायरॉइडचा त्रास होणार नाही, शरीराची वाढ नियंत्रण होईल, वजन एकदम कमी होणार नाही आणि वजन खूप जास्त वाढणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशुद्ध चक्राची शुद्धी झाली की तुम्हाला एक शक्ती येते, वाक्यसिद्धी. तुम्ही दुसऱ्यांविषयी चांगलंच बोलतात, चांगलाच विचार करतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे बोलतात ना तसं होतं. त्याला काय म्हणतात, वाक्यसिद्धी. तुम्ही जे बोलतात तसं होतं. आता याच्या खाली जा. आता मी थोडक्यात घेतोय बरं का, कारण मला 11 पर्यंत संपवायचं आहे. आता याच्या खाली जा, या इथं हार्ट चक्र, याला काय म्हटलेलं आहे, अनाहत चक्र. अनाहत चक्र. आता या अनाहत चक्रामध्ये एक इथं ग्रंथी आहे थायमस. काय नाव आहे, थायमस. आता हे थायमसचं काम काय आहे, लक्षपूर्वक ऐका बरं का. आता शरीर शुद्धी झाली, दीर्घजीवन झालं. दीर्घजीवन म्हणजे काय, की तुम्ही जास्त काळ जगतात.
कशामुळे? ही इथलं थायमस आणि थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी. पण इथली जी ग्रंथी आहे थायमस, याचं काम काय आहे? लिहा. थायमसचं काम काय आहे? थायमसचं काम आहे गर्भात असताना सर्व अवयव निर्मिती करण्याचं काम आहे थायमसचं. गर्भात असताना सगळे अवयव निर्माण करण्याचं काम आहे थायमसचं. आणि ही थायमस जी आहे ना, ही अवयव निर्मितीचं काम करते. तुम्ही बघा ना, किती कमाल आहे. हे निसर्गाचं चक्र किती अद्भुत आहे, तुम्हीच विचार करा. स्त्री बीज आणि पुबीज ज्या वेळेला एकत्र येतं, आईच्या गर्भामध्ये एक छोटासा बिंदू असतो. हा एक छोटासा बिंदू, तुम्ही विचार करता 9 महिन्यामध्ये हळूहळू हळूहळू तुम्ही विचार करा, एक शरीर धारण करतं. कसं होत असेल? किडण्याबरोबर तिथेच येतात, 5 बोटं बरोबर तसेच येतात, डोळे बरोबर तिथेच येतात, कान, नुसता कान नाही ना, कानाचा पडदा. अरे कान, नाक, घसा एकमेकांना जोडणं, श्वास घेणं. मी कालच सांगत होतो, तुम्ही इकडे लक्ष द्या, किती अद्भुत आहे सिस्टीम कशी निर्माण झालेली. बघा बघा, तुम्हाला जर उष्णता जाणवली, गरमी जर झाली, तर मला सांगा, या अंगातून काय होतं? पाणी बाहेर येतं की नाही येत? बोलत राहा माझ्यासोबत. येतं. काय म्हणतो आपण त्याला? घाम. आता तुम्ही बघा ही सिस्टीम कशी असेल. जर घाम येतो याचा अर्थ या शरीराला छिद्र आहेत की नाहीये? आहेत. पण जर या शरीराला छिद्र आहेत आणि अंगातला पाणी बाहेर येतं, तर ज्यावेळेस तुम्ही पाण्यात पोहायला जाता, पाण्यात उडी मारता, मग बाहेरचं पाणी मध्ये का बरं जात नाही? कुठली झडप असेल? कसं निर्माण केलं असेल शरीर? किती अद्भुत आहे बघा ना तुम्ही. खातात, मध्ये जातं, पहिल्यांदा इथं लाभ, आणि मध्ये जात असताना तुम्ही बघा श्वसन नलिका आपोआप बंद होते. श्वसन नलिका बंद होते आणि अन्न नलिकाचं झडप उघडते. किती कमाल आहे, कसं निर्माण केलेलं आहे तुम्ही बघा. खरं तर या शरीराची काळजी घेतली ना, तर शरीर आजारी पडूच शकत नाही. मी पुन्हा 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 तुम्हाला सांगतोय, परमात्म्याने हे शरीर इतकं मजबूत केलेलं आहे, इतकं मजबूत केलेलं आहे की जर तुम्ही याला मी सांगतोय तसं जर वापरलं ना, तर हजारो वर्ष, या शरीराची कॅपॅसिटी हजारो वर्ष, हे शरीर खराब होऊच शकत नाही. अरे साधे हे हाडं आहेत ना, हाडं 5.5 कोटी वर्षापूर्वी तुम्ही बघा डायनोसॉर मेले, त्यांचे हाडं अजून सापडत आहेत. माणूस मेल्याच्या नंतर माणसाला जाळतात, जाळल्याच्या नंतर या शरीराला जाळतात, त्यावेळेला 3000 डिग्री सेल्सिअस तयार होतं तिथं टेम्परेचर. त्या 3000 डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा हाडं टिकतात की नाही टिकत? आपला कार्यक्रम कुठला असतो नंतर? अस्थिचा गोळा करायचा कार्यक्रम असतो की नाही? विचार करा. म्हणजे इतके मजबूत हे हाडं आहेत. पण तरी सुद्धा तुमच्या खाण्याच्या सवयीमुळे, तुमच्या जीवनशैलीमुळे आता हाडांचे किती आजार आहेत बघा. तुम्हीच बघा, मणक्यात गॅप येतो, बुद्धीत गॅप येतो, हाडं दुखायला लागतात, हाडांचे आजार येतात. आणि दवाखान्यात गेलं की पुस्तकी ज्ञानातून दुर्दैव आहे, दुर्दैव, दुर्दैवाने ते तुम्हाला सांगतात हाडांचे आजार आहे ना, मांसाहार कर. अजून शरीर बिघडवून ठेवतात. का बरं बिघडवून ठेवतात? कारण त्यांना त्यांच्या पुस्तकामध्ये उपवास कर, सात्विक अन्न घे, शाकाहार घे, माती स्नान कर, आनंदी राहा, ग्रंथी, हे शिकवलेलंच नाहीये. आहे की नाही सांगा तुम्ही? की प्रत्येक गोष्ट सायन्सशी संबंधित आहे. अरे साधं तुमचं जे फुफ्फुस आहे ना, तुमचं फुफ्फुस जर का समजा नीट व्यवस्थित आहे का, आपण काढून ठेवलं ना, तर शेकडो वर्ष ते नीट राहील. पण सध्याला फुफ्फुसाचे केवढे रोग झालेले बघ. ऑक्सिजनची कमतरता, सगळं प्रदूषण, सगळं विडी सिगरेट पिणं, सगळं फुफ्फुस तुम्ही कमकुवत करून टाकलेलं आहे. ना प्राणायाम, ना ध्यान, ना काही, फुफ्फुस कमकुवत करून टाकलेलं आहे. शरीराची कॅपॅसिटी खूप आहे हो. परमात्म्याने शरीर तयार केलेलं आहे, पण तुम्ही कुठे राहता? आणि थायमसचं काम काय आहे?
अवयवांची निर्मिती करणं किती किती अद्भुत आहे बघाय. आणि अवयव निर्माण झाले की मग थायमस काम करणं थांबवतं. किती वर्षापर्यंत काम करतं? अंदाजे थायमस ग्रंथी 25 वर्षापर्यंत कार्य करते. पण लक्षपूर्वक आहे का, प्राणायाम का बरं महत्वाचे? प्राणायाम महत्वाचे यासाठी आहे की जर तुम्ही रेग्युलरली प्राणायाम केले तर पुढचं काय सांगितलं मी, चिरतरुण, मी 3 फायदे सांगितले होते की नाही, आठवतं का तुम्हाला? शरीर शुद्धी, दीर्घजीवन आणि चिरतरुण. चिरतरुण म्हणजे काय, तर प्राणशक्तीची लेवल जास्त राहते, तुमच्या अंगावरती लवकर सुरकुत्या सुद्धा पडणार नाही, तुमचं वय सुद्धा ओळखू येणार नाही, तुमच्या चेहऱ्यावरती तारुण्य दिसेल आणि तुम्ही म्हातारे जरी झालं शरीराने तरी सुद्धा तुम्ही मनाने नेहमी तरुणच असतात आणि शरीरावरती एक तेज असतं, त्याला म्हणतात चिरतरुण. का बरं? कारण थायमस ग्रंथीचं कार्य आपोआप सुरू राहतं मरेपर्यंत. कळतंय? इथपर्यंत आलो आपण. आता त्याच्या खाली चला थोडंसं. आता त्याच्या खाली पॅनक्रियाज आहे, इथं असं केळीच्या आकाराचं असं इथं पॅनक्रियाज आहे. आता हे जे पॅनक्रियाज आहे, हे पॅनक्रियाज मराठीत त्याला म्हणतात स्वादुपिंड. या स्वादुपिंडामध्ये सुद्धा 2 रस आहेत. एक आहे इन्शुलिन आणि दुसरा आहे ग्लुकॅगॉन. काय करतं? रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्याचं काम हे स्वादुपिंड करत असतं. पण चुकीच्या सवयी, चुकीच्या सगळ्या गोष्टी करणं, याच्यामुळे रक्तातलं साखरेवर नियंत्रण राहत नाही, कारण इन्शुलिन निर्माण होणं बंद होतं आणि मग तिथून पुढचे सगळे डोळ्यांचे आजार, रेटिनाचा त्रास, जखम झाल्यावर बरं न होणं, रक्तातली साखर वाढल्यावर सगळं हार्टपासून बीपी पासून सगळेच आजार, अगदी मग किडनीपर्यंतचे सगळे आजार तुम्हाला होतात. डायबिटीस तुम्ही बघा, जर खूपच शुगर हाय असेल तर किडनीला स्वेलिंग येतं, सूज येते. आणि ब्लड प्रेशर जर हाय असेल तर किडनी बारीक होऊन जाते, श्रंक होते. बीपी, डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं हाच उपाय आहे किडनी खराब न होऊ देण्याचा. तुम्ही ज्या सहज म्हणून, अरे जेव्हा गरज आहे त्यावेळेला तुम्ही गोळ्या घ्या ना. हे शरीर केमिकलनं तयार झालेलं आहे आणि नको ते केमिकल गोळ्यांद्वारे जर तुम्ही सारखे सारखे टाकत राहिले तर का किडन्या खराब होणार नाही तुमच्या? आणि त्या देवाला माहिती होतं हा माणूस आहे ना लय दीड शहाणा आहे, हे असं काहीतरी टाकणार आहे म्हणून ते एक नाही 2-2 किडन्या दिल्या, तुम्ही 2 किडन्या खराब करून ठेवल्या. हे असे आहेत तुम्ही. पण तरी सुद्धा जर तुम्ही अन्नमय कोशाची शुद्धी केली ना तर किडन्यांचे आजार सुद्धा तुम्हाला होणार नाही, तुमचं शुगर सुद्धा नॉर्मल राहील. समजतंय सगळ्यांना? आणि या किडनीच्या ठिकाणी मग ती ॲड्रेनालिन नावाची जी ग्रंथी आहे, भावनांवरती कंट्रोल करणं, निर्णय क्षमता घेणं. मी डबल हे रिपीट करणार नाही, कारण मी जुन्या सत्संगात सांगितलं होतं की फाईट आणि फ्लाईट किंवा रक्तातलं मीठ आणि पाणी याची लेव्हल चेक करण्याचं काम करतं ॲड्रेनालिन ग्रंथी. काय? रक्तातलं मीठ आणि पाणी कंट्रोल करण्याचं कार्य करते ॲड्रेनालिन नावाची ग्रंथी. मग ते ॲड्रेनालिन ग्रंथी हे कशाने होतं? तपस्या, शरीरशुद्धी, आहार शुद्धी, त्याच्यानंतर तत्वशुद्धी. म्हणजे काय मी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सगळ्यात खाली बोनेडियल ग्रंथी. आता ही बोनेडियल ग्रंथी ग्लँड जी आहे, बोनेडियल ग्लँड ही काय आहे? ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम नीट ठेवण्याचं काम करते. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम नीट ठेवण्याचं काम करते. त्याच्यातून काय तयार होतं? टेस्टोस्टेरॉन हे एक रस एन्झाईम, त्याच्यानंतर लेडीज असेल ते इस्ट्रोजन. समजतंय का? म्हणजे जर तुम्ही या ग्रंथींना संतुलित ठेवलं तर ग्रंथींना संतुलित ठेवल्याच्या नंतर हे सगळे आजार तुमचे दूर होतात. हे सगळे आजार दूर होण्याचं कारण एकच आहे की रस शुद्ध होतात. रस शुद्ध झाले तर हार्मोन्सच्या ग्रंथी त्या शुद्ध होत, त्या संतुलित होतात. आणि हे शक्य आहे फक्त एकच गोष्टीतून, सात्विक अन्न, ज्ञानयोग गोपाळकाला. हे शक्य एकाच गोष्टीतून, ते म्हणजे उपवास. पण उपवास म्हणजे तुम्ही जो उपवास करताय तो उपवास नाही बरं का. आपला जो उपवास आपण करतोय हा उपवास कसा असतो? एकादशीने दुप्पट खाशी, खाण्यातला बदल म्हणजे उपवास. साबुदाणा खातो आपण. उपवासाचा अर्थ काय आहे? तुम्ही ठरवून घ्या कुठल्या दिवशी. रविवार पाहिजे की नाही पाहिजे?
पाहिजे. का बरं? रविवार काय करतो? तुम्हाला रिचार्ज करतो, रिफ्रेश करतो. तसे ह्या ज्या सगळ्या ग्रंथी आहेत, लक्षपूर्वक आहे का, भारताचे ऋषीमुनी लोक एवढे हुशार होते, त्यांनी नाव दिलं धर्म, नाव दिलं देव, पण त्या निमित्ताने तुम्हाला करायला सांगितलं उपवास. कारण शरीरातल्या प्रत्येक ग्रंथींचा, या वातावरणाचा आणि तुमच्या मनाचा त्यांचा अभ्यास होता. उपवासाचा अर्थ काय? उप अधिक वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, कामधंदे न सोडता एक दिवस परमेश्वराचं नाव घेत राहायचं आणि त्या दिवशी फक्त फलाहार करायचा. रात्री जेवलं तर चालेल का? नाही जेवायचं, त्या दिवशी फक्त फलाहारच करायचं. आठवड्यातला एक दिवस फलाहार करायचा. जर तुम्ही एवढंच केलं तर काय होतं? अन्नमय कोश शुद्ध होतो. आणि अन्नमय कोश जर शुद्ध झाला, चेतनेचा पहिला स्तर जर शुद्ध झाला, तर आपोआपच शरीराचा काय होईल? जडपणा निघून जाईल, चिडचिडा स्वभाव शांत होईल, आपोआप ताणतणाव घेणार नाही तुम्ही, मनाचे रोग तुम्हाला येणार नाही. हे मी खूप 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 थोडक्यात सांगतो, म्हणजे तुमची फिजिकल बॉडी शुद्ध होईल. जे सायन्सवाल्याने ते पहिले मानलंच नव्हतं, आता मानलं, तर त्याला अन्नमय कोशाच्या ऐवजी फिजिकल बॉडी असं ते म्हणतात. तुमची फिजिकल बॉडी शुद्ध होईल, हे सांगितलं मी तुम्हाला अन्नमय कोशाबद्दल. तत्वशुद्धी म्हणजे काय? तुमचे कन्सेप्ट क्लिअर करणं. तत्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर करणं. शुद्ध आहार, उपवास, तपस्या. तपस्या म्हणजे काय? भजनं, सत्संग ऐकणं, हे ते तपस्येत येतं. आसन, एका ठिकाणी स्थिर बसणं. जसं आपण वज्रासन शिकलेलं आहे, वेगवेगळे आसनं शिकलेले, त्या वज्रासनात बसून आपण प्राणायाम करतो. हे सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि तत्वशुद्धी म्हणजे काय? तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घेणं. कन्सेप्टच जर चुकीचे असतील, तर मार्गच, सुरुवातच जर चुकीची असेल, तुमची पत्ताच जर चुकीचा दिला तुम्हाला, तर तुम्ही फिरत राहताल आयुष्यभर. त्यासाठी योग्य गुरुचं मार्गदर्शन हे अत्यंत 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 गरजेचं आहे. आता नंबर 2, खरं तर या एकेका कोशावरती आपण एक एक सत्संग घ्यायला पाहिजे होता, पण मी थोडक्यात सांगतोय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आता लिहा पुढं. नंबर 2 काय आहे? प्राणमय कोश. बोलत रामाच्या कुठला आहे? प्राणमय कोश. याला काय म्हणतात? एनर्जी बॉडी. आता प्राणमय कोश, आता लिहित राहा बरं का. प्राणमय कोश जर अशुद्ध झाला तर काय होतं? प्राणमय कोश अशुद्ध झाला तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका, सतत तणावात असतात, खूप जास्त विचार करतात, स्वतःची अशी काही बुद्धी तुम्ही चालवतच नाही. प्राणमय कोश अशुद्ध झाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावनांवरती कंट्रोल राहत नाही, विचारांवरती कंट्रोल राहत नाही. आणि प्राणमय कोश जर अशुद्ध झाला तर तुमचे पंचप्राणावरती तुमचा कंट्रोल न राहिल्यामुळे शरीराला वेगवेगळे आजार येतात. याला शुद्ध करणारा आजार आहे, याला शुद्ध करणारा अग्नी आहे जीवाग्नी. जीव प्लस अग्नी म्हणजे या जीवात जो प्राण रूपाने अग्नी बसलेला आहे तो अग्नी. म्हणून प्राणायाम प्राणमय कोशाला शुद्ध करतात. प्राणायाम प्राणमय कोशाला शुद्ध करतात. प्राणमय कोश जर अशुद्ध असेल तर तुम्ही सतत 2 गोष्टी डोक्यात असतात. एक, निराश असतात, डिप्रेशन येतं, दुःखी असतात आणि नेहमी दुसऱ्याचा द्वेष करत असतात. कळालं? निराशा, दुःखी, द्वेष करणं आणि अंगात अशी काही ताकदच राहत नाही. जेवण जे अंगी लागणं, त्याच्यातून एनर्जी निर्माण होणं म्हणतो ना, ते होतच नाही. तुम्ही पकडून ठेवतात जुन्या 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 गोष्टी. कळतंय? प्रत्येक वेळेला त्यांना असंच वाटतं की मी दुर्दैवीच आहे. प्राणमय कोश जर अशुद्ध असेल तर प्रत्येक वेळेला विचार काय करतात? मी दुर्दैवी, माझंच वाईट का बरं होतं, माझं नशीबच खोटं. आणि या लोकांचं बीपी नेहमी हाय असतं. का बरं? निराश, द्वेष करणं, दुर्दैवी अशा म्हणणाऱ्यांचं बीपी हाय नसणार तर काय होणार? आता या प्राणमय कोशाची शुद्धी कशातून होते? प्राण वाढवायचा. आता प्राण वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आता इंटरेस्टिंग आहे बरं का, हे खूप महत्वाचं आहे, ऐका. काय आहे?
आपण म्हणतो हे जे सगळं संसार आपण करतो, हे जे सगळं जीवन आहे, या जीवनाला आपण काय म्हणतो? हे सगळं जे चालतं याला काय म्हणतो आपण? प्रपंच. मग कसं काय चाललं? प्रपंच कसा काय सुरू आहे? बरोबर आहे. तर प्रपंच म्हणजे काय? प्रपंचाचा अर्थ आहे प्र म्हणजे हे शरीर आणि पंच म्हणजे पंचप्राण. म्हणजे या शरीरात पंचप्राण व्यवस्थित काम तर करतायत ना, असं त्यांना विचारायचं होतं. 5 प्राण आहेत, लिहा, ही माहिती महत्वाची आहे. कुठले कुठले 5 प्राण आहेत? प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. कळालं? प्राण कुठे राहतो? हृदयात. उदान कुठे राहतो? कंठामध्ये. काय करतो तो? अन्नरसांचं विभाजन. व्यान काय करतो? संपूर्ण शरीरामध्ये असतो, शरीराला नियंत्रण ठेवतो. समान इथं ओटीपोटाजवळ इथे असतो, वरच्या भागात. काय करतं ते? नाभीच्या भागात असतं. पोटाचे सगळे जे आहेत ना इथले, ह्या सगळे इथले अवयव, यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? समान. आणि त्याच्यानंतर अपान मोठ्या आतड्यामध्ये असतो. वेस्टेज मटेरियल उत्सर्जित करणं, लघवीवरती कंट्रोल ठेवणं आणि त्याच्यानंतर सुशीवरती कंट्रोल ठेवणं, हे काम कोण करतं? अपान. प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. प्रपंच. कळतंय का? प्रपंच म्हणजे काय? प्र म्हणजे शरीर आणि पंच म्हणजे हे प्राण तुझे कसे. पण या 5 प्राणाला मदत करण्यासाठी 5 उपप्राण सुद्धा आहेत बरं का. तुम्ही लिहित राहा. ते उपप्राणाचं नाव काय आहे? नाग, कुर्म. एक आहे नाग, दुसरं आहे कुर्म, नंबर 3 कृकल, नंबर 4 देवदत्त आणि नंबर 5 धनंजय. कळालं? नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आता हे काय करतं? ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे. हे काय करतं? नाग, तुम्हाला जी ढेकर येतं ना, ढेकर, ते ढेकर येण्याचं काम, ढेकर देण्याचं काम कोणाचं आहे? त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे? नाग या उपप्राणाचं आहे. अशुद्ध तत्व बाहेर काढून टाकणं. तुमच्या पापण्यांची उघडझाप होते बघा, बरोबर आहे. या पापण्यांची उघडझाप होण्याचं कार्य कुठला उपप्राण करतो? कुर्म हा उपप्राण करतो. त्याच्यानंतर कृकल, शिंक आणि खोकला, ह्याचं काम कोण करतं? शिंक येणं, अचूक एक्सक्यूज मी, ते जे आहे ना ते, आणि खोकला येण्याचं काम कोण करतं? कृकल. जांभई येते बघा, हे जांभईचं काम कोण करतं? देवदत्त. आणि मृत्यूनंतर सुद्धा शरीरात राहणं, याचं काम कोण करतं? धनंजय. म्हणजे काय, त्याची कशासाठी राहतं, काय होतं, तो एक वेगळा विषय, आपण तो पुढचा सत्संग घेऊ. बरोबर. तर माणसाचं जे शरीर आहे, प्रपंच म्हणजे काय? हे सगळं माणसाचं जे शरीर आहे, माणसाला ते जे देवानी परमेश्वरांनी निर्माण केलेलं आहे, काय केलं? आता मला सांगा, शरीरातला प्राण काढून घेतला तर शरीर काय होईल? शव. बरोबर आहे. माणसाचा प्राण काढून घेतला तर शरीर होईल शव. शव म्हणजे काय? प्रेत. बरोबर आहे. पण शवाचं, लक्षपूर्वक आहे का माझा शब्द, शवाचं शिवात रूपांतर करण्याचं काम, शवाचं शिवात रूपांतर करण्याचं काम करतो प्राण. आणि म्हणून जन्म घेणं म्हणजे काय? परमात्म्याने मानव देहाची प्राण प्रतिष्ठापना करणं म्हणजे जन्माला येणं. कळालं? हे तुम्ही नाही केलेलं, हे परमात्म्याने केलेलं आहे. आपण मंदिरात सुद्धा बघा मूर्ती ठेवतो आणि त्या मूर्तीची काय करतो? प्राण प्रतिष्ठापना करतो. बरोबर आहे, शब्द आहे हा. तसं परमात्म्याने आईच्या गर्भामध्ये प्राण प्रतिष्ठापना केली. कशाची? जीवाची. आणि हे शरीर आपण धारण केलं. कळतंय? हे 5, हे जे पंचप्राण आहेत ना, हे 5 फार महत्वाचे. 5 प्राण, 5 उपप्राण. तसं 5 ज्ञानेंद्रिय आहेत बघा, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. बरोबर आहे. 5 कर्मेंद्रिय आहेत. बरोबर आहे. 5 तन्मात्रा आहेत. 5 कर्मेंद्रिय कुठले आहेत?
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कळालं? पंचतन मात्र आहेत. वाणी, हात, पाय, गुद आणि उपस्थ. पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचप्राण आहेत, सांगितलं मी तुम्हाला कुठले. आणि प्राणायाम ज्या वेळेला तुम्ही करतात त्यावेळेला काय होतं, हे पंच ज्ञानेंद्रिय, प्रपंच नीट चालतो. लक्षपूर्वक ऐका, साध्या सोप्या शब्दात सांगतो. प्राणायाम ज्या वेळेला तुम्ही करतात त्यावेळेला काय होतं, प्रपंच नीट चालतो. म्हणून तर संत काय सांगतात सगळे, प्रपंच करावा नेटका. ऐकलेलं आहे का तुम्ही हा शब्द? ऐकलेलं आहे वाक्य, प्रपंच करावा नेटका. म्हणजे काय, प्रपंच करावा नेटका हे कधी शक्य आहे? अरे पण तुझा प्राण असेल फाटका, तर तू कसा करेल प्रपंच नेटका? काय बघतो तू टकामका? प्रपंच म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, पंच प्राण आणि पंच उपप्राण या सगळ्यांचं मिळून होतं प्रपंच. कळतंय? मग या सगळ्यांना नीट चालण्यासाठी काय आवश्यक आहे? सगळ्यात जास्त आवश्यक आहे प्राणायाम. प्राणायाम बोला, पुन्हा एकदा बोला. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना प्राणायाम. पण प्राणायाम म्हणजे फक्त अनुलोम विलोम करणं, प्राणायाम म्हणजे फक्त कपालभाती करणं एवढंच आहे का? नाही. प्राणायाम खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आणि आपले जे सूक्ष्म प्राणायाम आपल्या शिबिरात आपण शिकतो ते नियमितपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. कळालं? या प्राणायामातून प्राणमय कोशाची शुद्धी होते. आणि प्राणमय कोशाची शुद्धी झाल्याच्या नंतर 5 प्रकारचा फायदा होतो. कुठला कुठला? ऐका लक्षपूर्वक. ऐश्वर्य, पुरुषार्थ, ओज, तेज आणि ऊर्जा. बोलत राहा. ऐश्वर्य, पुरुषार्थ, ओज, तेज आणि ऊर्जा या 5 गोष्टी आपल्याला मिळतात. आता ऐश्वर्य म्हणजे काय? ही संपत्ती, ही श्रीमंती का? नाही, हे आतमधल्या गोष्टींबद्दल सुरू आहे. ऐश्वर्य काय आहे? ऐश्वर्याचा अर्थ आहे की तुमचं मन स्थिर राहतं आणि तुम्ही तुमचं कार्याची मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकता. कळालं? मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकता. पुरुषार्थ म्हणजे काय? पैसे कमवण्यासाठी पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ सांगितलेले: धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष. बरोबर आहे? तर पुरुषार्थ म्हणजे काय? साधं त्यातलं काम जर करायचं असेल, पैसे जरी कमवायचे असेल तुम्हाला, तर काम करावं लागेल ना. आणि आळशी लोक काम करू शकतील का? नाही. मग तुमच्यात उत्साह निर्माण करणं आणि आळस काढून फेकून देणं म्हणजे पुरुषार्थ. म्हणजे तुम्ही करू शकतात काम. ओज म्हणजे काय? शरीराच्या आत असलेलं तेज, ओज. तेज म्हणजे काय? या चेहऱ्यावरचं दिसणारं, शरीराच्या बाहेरून दिसणारं तेज. ओज म्हणजे आत दिसणारं तेज. तेज म्हणजे बाहेरून जाणवणारं तेज. आणि ऊर्जा म्हणजे काय? तुमच्यामधून निघणारे पॉझिटिव्ह कंपन, सकारात्मक कंपन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. आणि मग हे ऐश्वर्य, पुरुषार्थ, ओज, तेज आणि ऊर्जा जर तुमच्याकडे असेल तर जिथे जिथे तुम्ही जाताल तिथे तिथे एक सकारात्मक कंपन घेऊन जातात. आणि नुसतं तुम्हाला पाहिलं, तुमची आठवण जरी लोकांनी केली तरी सुद्धा लोकांना आपोआप आनंद होतो. तुमच्या आठवणीने आनंद होतो, तुमच्या सहवासाने. आणि तुम्ही स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करतात. हे कोण करतं? प्राणमय कोश. कधी होईल? प्राणायाम केले तर. कुठले कुठले प्राणायाम? जे आपण शिकलेलो आहे. सूर्य प्राणायाम शिकलो ना, त्याच्यासोबत श्वास कसा ठेवायचा, 4-2-6-2 ते शिकलो. त्याच्यानंतर विष्णू प्राणायाम, महेश प्राणायाम, प्राणमुद्रा प्राणायाम आपण शिकलो की नाही. त्याच्यानंतर शीतकारी शीतली. ते झाल्याच्या नंतर सद्मुद्रा, सत्यमुद्रा, शिवलिंगी मुद्रा, पद्ममुद्रा आणि पूर्ण मुद्रा. शीतकारी शीतली सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर नाडी शुद्धी प्राणायाम, त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम. हे सगळे प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि तुमचे हे टिकून राहावे याच्यासाठी खूप तळमळ आहे माझी. आपले दोन्ही गुरुजी
सांगा मला, घेतात की नाही घेत रेग्युलरली झूम ॲपवरती सकाळी सकाळी? आणि सगळं फुकट आहे ना, फ्री आहे सगळं, पण फुकट असल्यामुळे किंमत नाही म्हणून सकाळी अनेक लोक, त्यांना माहिती आहे की आपले प्राणायाम गुरुजी घेत आहेत झूम ॲपवरती, तरी ते जॉईन होत नाही. का बरं? आळस. पण प्राणायाम केल्याशिवाय हा आळस दूर होत नाही. आणि दुर्दैव असं आहे की आज प्राणायामाला सुद्धा लोक कशासाठी प्राणायाम करतात? फक्त रोग दूर करण्यासाठी. म्हणजे हिऱ्याच्या दुकानात जायचं आणि त्या हिऱ्याच्या दुकानातून तिथला एक दगड उचलून आणायचा, असं झालेलं तुमचं. प्राणायामाने काय होतं? आपलं फुफ्फुसाचं कार्य नीट दिवसत होतं. फुफ्फुसाचं कार्य नीट झालं की प्राणशक्ती, फुफ्फुसातली हे जे 2 फुफ्फुस आहेत, खालचा जो भाग आहे त्याला म्हणतात डेड रेस्पिरेटरी स्पेस. या डेड रेस्पिरेटरी स्पेसमध्ये तुम्ही नॉर्मल श्वास घेत नाही. प्राणायामात आपला नियमच काय आहे? सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. संपूर्ण श्वास घ्या, संपूर्ण सोडा. उज्जाई श्वास घ्या आणि कुंभक आणि शून्यक करा. आणि त्याचं प्रमाण आहे आणि त्याच्या मुद्रा आहेत वेगवेगळ्या. आता याच्यामुळे काय होतं? फुफ्फुसातल्या प्रत्येक छिद्रात तो श्वास गेला की प्रत्येक पेशीमध्ये तो श्वास जातो आणि दिवसभर तुम्ही उत्साही राहतात. कळालं सगळ्यांना? जीवाग्नी त्याला मदत करतो. सगळे सोबत आहेत माझ्या? यस, नो? कंटाळा आलाय? नाही. त्याच्यानंतर आता पुढचं आपण 2-2 मिनिटात बघूयात आपण. त्याच्यानंतरचा पुढचा तिसरा कोश आहे मनोमय कोश. कुठला? मनोमय कोश. आता मनोमय कोशला काय म्हणतात? मेंटल बॉडी. याच्यासाठीचा अग्नी कुठला आहे? जुवाग्नी. जुवाग्नी. त्यालाच दुसरा शब्द काय आहे? योगाग्नी. कुठला आहे? योगाग्नी. आता हे जर का समजा तुम्ही केलं, लक्षपूर्वक ऐका, आत्मपरीक्षण करा, ऐका. जसं जसं तुम्ही वरची वरती 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 जातात तसं तसं काय होतं बघा. अन्नमय कोशातच एनर्जी राहिली, अन्नमय कोशातच अडकलात तर शरीराला जडपणा असतो. प्राणमय कोशातच राहिलं तर अस्थिरता असते. पण मनोमय कोश जर शुद्ध झाला तर, लक्षपूर्वक ऐका माझा शब्द, मनोमय कोश जर शुद्ध झाला तर तुम्ही मनानी विचारांनी स्थिर होतात आणि शरीराने ऍक्टिव्ह होतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. मनानी विचारांनी स्थिर होतात, भावनेनी स्थिर होतात आणि शरीर ऍक्टिव्ह होतात. कळालं सगळ्यांना? तुम्हाला तुमच्यात प्रेम निर्माण होतं, तुम्ही सगळ्यांची काळजी करतात, तुम्ही सर्वांची जबाबदारी घेतात. मनोमय कोश शुद्ध झाला तर तुम्हाला सत्संग आवडायला लागतो. मनोमय कोश जर अशुद्ध असेल तर तुम्हाला सत्संग आवडणार नाही, तुम्ही सत्संगाचा कंटाळा करता. मनोमय कोश अशुद्ध असेल तर तुम्ही नकारात्मक विचार करतात. मनोमय कोश अशुद्ध असेल तर बुद्धी काम करत नाही, एकाग्रता होत नाही, पेशन्स नसतात. मनोमय कोश जर अशुद्ध नसेल ना, पेशन्सच नसतात, धैर्य नसतं, प्रतिक्रिया द्यायची, चिडचिड करायची. मनोमय कोश अशुद्ध असेल तो, आणि नेहमी निगेटिव्हच विचार करत राहायचं. आता मनोमय कोश शुद्ध करण्याचा उपाय कुठला आहे? लिहा. मनोमय कोश शुद्ध करण्याचा उपाय काय आहे? जप, तप, ध्यान, त्राटक आणि स्वाध्याय. 5 उपाय आहेत. जप, तप, ध्यान, त्राटक आणि स्वाध्याय. जप म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ध्यान ते देखील आपण युट्यूबवरती तुम्ही टाका, रोज 20 प्रकारचे म्हणजे 20 पेक्षा जास्त प्रकारचे ध्यान शिबिर सुद्धा आपण ते घेतो. आता 7 तारखेला 7 एप्रिल पासून जे रोज सकाळी 6:45 ते 8:30 वाजेपर्यंत आपलं झूम ॲपवरती शिबिर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं त्याच्यातून तुमच्याकडनं करून घेतात. त्राटक, त्याच्यानंतर स्वाध्याय. सध्याला सत्संग म्हणजे स्वाध्यायचं ना, वही पेन घेऊन बसलेले आहेत ना, स्वाध्याय. आता जर समजा या उपायांनी जर तुम्ही
शरीराची मनोमय कोशाची शुद्धी केली तर काय काय होतं? नंबर 1 मानसिक संतुलन, नंबर 2 पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, नंबर 3 बुद्धिमत्ता वाढते, नंबर 4 एकाग्रता वाढते, नंबर 5 धैर्य पेशन्स येतात, आणि नंबर 6 सगळ्यात महत्वाचं आहे, मन स्थिर राहिलं आणि शरीर ऍक्टिव्ह राहिलं तो कुठलंही काम तुम्ही कमी वेळात आणि जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता. सध्याला काय झालेलं आहे, शरीर जड आणि मन सासंख्य विचार. तुम्ही बघा, साधी गोष्ट आहे, ऐका, लक्ष द्या आणि असं आहे की नाही सांगा. बैलगाडीचं चाक एकदम फास्ट फिरतं. ते फास्ट का फिरू शकतं? त्या बैलगाडीच्या चाकाच्या सेंटरला खिळा असतो, त्याला आक म्हणतात. तो खिळा स्थिर आहे म्हणून चाक फिरतं. तो खिळा सुद्धा फिरायला लागला तर चाक फिरेल का? नाही, खिळा स्थिर पाहिजे. तो बैलगाडीचा खिळा म्हणजे आपला अंतरात्मा, आणि ते चाक म्हणजे आपले कर्म. सगळं काही चांगलं सुरू असताना तर सगळेच मजेत असतं. जीवनाची मजा काय माहिती? बाहेर आग लागलेली, बाहेर संकट आहेत, बाहेर प्रॉब्लेम आहेत, बाहेर अडचणींचा डोंगर आहे, पण तरी सुद्धा आत मन शांत आहे, चेहऱ्यावर स्माईल आहे, मनामध्ये विश्वास आहे की यस माझं चांगलं होणार आहे, आणि शरीर काम करत आहे. अंतरात्मा स्थिर आणि शरीर काम करत आहे. त्राटक म्हणजे काय असं विचारलंय तुम्ही, शिरीषजींनी विचारलं त्राटक म्हणजे काय. त्राटकाचा अर्थ काय? मी आता परवाच्या दिवशी त्राटक ध्यान टाकतो बघा. त्राटक म्हणजे काय? उगवत्या सूर्याकडे किंवा मावळत्या सूर्याकडे एकटक शांतपणे पाहणं, केंद्रित करणं लक्ष, किंवा साधा दिवा लावून, मेणबत्ती लावून त्याच्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणं, हे त्राटक ध्यान आहे. आपण ध्यान शिबिरात घेतलेलं त्राटक ध्यान मी टाकेल. तर एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मनोमय कोशाची शुद्धी म्हणजे योगाकडे जाणारं पहिलं पाऊल आहे. योगाकडे जाणारं पहिलं पाऊल म्हणजे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश जर अशुद्ध असेल तर ती योगाकडे जातच नाही. ते नुसतं योगा म्हणतात, पण योगा आणि योग याच्यात फरक आहे. याच्यात काय सांगितलेलं माहिती का? योगाग्नी तुम्हाला शुद्ध करतो. आणि योगाग्नीचा अर्थ काय आहे? जे आपल्या कृष्णाने सांगितलेलं आहे अर्जुनाला की अनासक्त कर्म करा. म्हणजे योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजया. योगात स्थिर राहून कर्म कर. आणि कर्म कसं पाहिजे? ते कर्म कसं पाहिजे? तर योग हा कर्मसु कौशलम, कर्मात कुशल हो. कसं? समभाव ठेवून कर्म कर. समभाव ठेवून, कळालं? समभाव ठेवून कर्म करायचं. म्हणून आजपासून आहे ना, काम आनंदासाठी न करता आनंदातून करा. सत्संग ऐकतायत, आनंदातून करा. स्वयंपाक आनंदातून करा. कळतंय का? तुमचा जॉब आनंदातून करा. हे झालं मनोमय कोश. आणि मनोमय कोशाची शुद्धी कशातून होते? तुम्ही जे काही कंटिन्यू 24 तास टीव्ही जर बघत राहिलात, मनोमय कोश त्याचं नावच असे मन. आणि मन कशातून तयार होतं? जे तुम्ही मनात टाकतात त्याच्यातून मन तयार होतं. तुम्ही नकळतपणे चालता एखादं पोस्टर वाचलं, ते मध्ये गेलं. समजतंय का? बेटा तो पेपर दे बरं, दोन्ही पेपर दे. तुम्ही चालता तुम्ही एखादी गोष्ट पाहिली, तुम्ही टीव्ही मध्ये तुम्ही बघा मनोमय कोश कसा काम करतो सांगतो बरं का, लक्षपूर्वक आहे का, हे महत्वाचं आहे. तुम्ही चालता साधी एखादी गोष्ट तुम्ही कंटिन्यू टीव्ही बघा, तुम्ही कंटिन्यू कोरोनाच्या बातम्या बघा. हे कोरोनाला हे असेच लोक घाबरतात जे लोक कंटिन्यू त्या निगेटिव्ह बातम्या ऐकतात. तुम्ही खूप जागरूक पाहिजे. मनामध्ये काय जातंय याच्या बाबतीत तुम्ही अत्यंत जागरूक पाहिजे. म्हणून दुसरे लोक तुमच्याकडे तिसऱ्याविषयी वाईट बोलत असतील ना, ऐकूनच घ्यायचं नाही. तुम्ही टीव्ही मध्ये काय बघता, जागरूक राहा. आता इथे बघा, ही बातमी आलेली बघा, आजच्या दिव्य मराठीला बातमी. मनोमय कोशाचा कसा परिणाम होतो बघा. काय बातमी आहे? अभ्यास कर म्हणत आईने टीव्ही बंद केल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या. अभ्यास कर म्हणत आईने टीव्ही बंद केला आणि पोराने आत्महत्या केली. आणि कोणतं वेद शिकणारं पोरगं होतं. केजची बातमी, बीड जिल्ह्यातली. बघा तुम्ही. दुसरी बातमी बघा, वसू सायगाव येथे गळफास घेऊन सरपंचाची आत्महत्या.
बघा तुम्ही, हे कशामुळे येतं? ह्या अशा बातम्या, या ज्या बातम्या आहेत, या बातम्या कशामुळे येत आहेत? या बातम्या येत आहेत तुमच्या मनोमय कोशामध्ये तुम्ही घाण टाकताय. कळालं का? जे मनोमय कोशातून टाकणार, मनोमय कोश ते वापरणार. मनात जे टाकणार, मन ते वापरणार. काय टाकतात तुम्ही मनात? कुठल्याही जेवढ्या सिरियल बघा, कंटिन्यू त्याच्यात कपट, संशय, कपट, संशय. काय टाकतात मनामध्ये तुम्ही? मारामारी. काय टाकतात मनामध्ये तुम्ही? ते सगळे बघा तुम्ही जे सध्याला सुरू आहे, कुठले तुम्ही टीव्हीत काय बघतात, तुम्ही काय बोलतात, काय ऐकतात, म्हणून तुमचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, वागणं, पाहणं, विचार करणं, या सगळ्या गोष्टी जाणीवेतून यायला पाहिजे. आणि ही जाणीव शिबिरातूनच येते, ही जाणीव सत्संगातूनच येते, ही जाणीव गुरुशिवाय येऊ शकत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. याच्याकरता सत्संगाची गरज आहे. सत्संग असेल तरच ते शक्य आहे. जे लोक ध्यान करत नाही, जे लोक प्राणायाम करत नाही, मला तुम्ही सांगा, ध्यानच जर केलं नाही, जापच जर केला नाही, तुम्ही जर स्वाध्यायच केला नाही, तुम्ही साधी रोज डायरी लिहा, तुमचं जीवन बदलतं. बघा तुम्ही मला सांगा, जर तुम्ही हे केलंच नाही, तर मला स्वतःला बदलायचे विचार तरी येतील का डोक्यात? कळतंय का हा सत्संग किती महत्वाचा आहे? हा जगातल्या प्रत्येकाने हा सत्संग ऐकला पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे? तुम्ही सांगा. आणि म्हाताऱ्यांचा सोडा, हा प्रत्येक तरुण मुलाने हा सत्संग ऐकला पाहिजे. तू मोबाईलवरती काय बघतोय? तू कुठले व्हिडिओज बघतोय? तू स्वतःला वेळ देतोय का? बघा तुम्ही. म्हणजे मी आता तुम्हाला जास्त सांगत नाही, खरं तर ह्या गोष्टी आहेत ना, बेटा तिकडं जातो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी खरं तर सांगायच्या नसतात. पण आत्ता एक मुलगी जी इथे घाटीमध्ये आहे, घाटीमध्ये कुठे चाललेलं जग बघा. म्हणजे असल्या गोष्टी सांगायला जीभ रेटत नाही. पण ती माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं, माऊलीजी मी शिबिर केलेलं आहे, मी आता MBBS पूर्ण केल्याच्या नंतर पुढचं जे ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन ते करते. पण ती सांगत होती की आमच्या डॉक्टर लोकांमध्ये असे फार कमी मुलं आहेत की जे व्यसन करत नाहीत. हे व्यसन करणारे जे पुढे डॉक्टर बनतील, हे काय करतील? ती मुलगी मला सांगत होती की लिव्ह इन रिलेशनशिप हे इतकं ऐकलं, या सिनेमाचा, मूवीचा एवढा परिणाम झाला. ती सांगत होती ह्या गोष्टी सांगण्याची गरज नाहीये, पण त्यातल्या अनेक मुली हॉस्टेलवरती प्रेगा न्यूज आणतात प्रेग्नंट टेकनी बघण्यासाठी. का बरं? कॉमन झालेलं आहे. का बरं? प्रत्येक सिनेमामध्ये, प्रत्येक मूवीमध्ये बस तेच असतं, तेच. अगदी साधं हे डान्सच्या कॉम्पिटिशनचे जे आहेत ना, तुम्ही बघा, तुम्ही लहान लहान लेकरं, त्यांचा भाव बघा, भाव. गाणे बघा त्यांचे, ते जज बघा, आहेत का खरंच जीवनामध्ये यशस्वी झालेले, पैसे आहेत त्यांच्याकडे, नाव आहे त्यांचं, समाधानी आहेत का बघा. आणि तुम्ही काय करतात? विथ फॅमिली ते रोज टाकतायत त्याच्यामध्ये. बघू नका असं म्हणतोय का मी? अरे बघा ना. पण त्याच्यासोबत लहान लेकराला लहानपणापासून सत्संगाची आवड निर्माण केली, एकत्र बसून ध्यान केलं, प्राणायाम केले, डोंगरावर फिरायला गेले. तुम्ही जे टाकतायत ते बाहेर येत आहे. मध्ये आत्ता एक सगळ्या फेसबुकवरती जे सगळीकडे व्हायरल झालं होतं बघा, दारू पिऊन ती बाई त्या पोलिसालाच धमकवत होती. दारू सुद्धा नवऱ्यासोबत नाही, दुसऱ्यासोबतच पित होती. का एवढा व्याभिचार माजलाय? काय एवढं सगळं फालतूपणा सगळीकडे सुरू झालेला आहे? आणि हे आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला कळत नाही. ते हे तुमची जबाबदारी, लक्षपूर्वक आहे का, ऐकणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं, हे ऐकायला लावणं, आणि त्यासाठी स्वतः अगोदर बदल करणं. आपल्या लेकरांना जर घडवायचं असेल ना, तर सहपरिवार ज्ञानयोगाशी जोडल्या जा. कळतंय का? मनोमय कोश शुद्ध, आणि यासाठी जप, ध्यान, प्राणायाम, त्राटक आणि स्वाध्याय करणं. त्याच्यानंतर पुढचा कोश विज्ञानमय कोश.
विज्ञानमय कोशाला काय म्हणतात? इंटेलेक्च्युअल बॉडी. हा जाणीवे संबंधी, अवेअरनेस संबंधीचा कोश आहे. आत्माग्नी याला शुद्ध करत असतो. अंतर ऊर्जा याला शुद्ध करत असते. अंतर ऊर्जे जर शुद्ध करत असेल तर त्यांनी काय होतं सांगतो तुम्हाला. तुम्ही आता वरच्या पायरीला चाललेले. जर हे कोश अशुद्ध असेल तर तो कंटिन्यू फक्त मी शरीर आहे एवढंच म्हणतो. त्याला आत्म्याशी काही घेणं देणं नसतं. तो गुरुचं ज्ञान ऐकेल, सत्संगाची आवड निर्माण होईल, हा थोडासा वरती गेलेला आहे. पण हे जर अशुद्ध असेल ना तर आचरण नाही करणार तो. कळतंय का तुम्हाला? जसं जसं तुम्ही वर 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 जातायत, ज्या वेळेला तुम्ही विज्ञानमय कोशामध्ये एनर्जी पोहोचते, ती एनर्जीची लेवल वाढते, विज्ञानमय कोश शुद्ध होतो, त्यावेळेला मन 24 तास आनंदी असतं. मन 24 तास आनंदी असतं आणि 24 तास दुसऱ्यांविषयी ते प्रार्थना करत असतं. कळतंय का? प्रार्थना करत असतं. आत्माग्नी. ज्या वेळेला तुम्ही विज्ञानमय कोशाची शुद्धी करते त्यावेळेला तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्राण सगळीकडे सुरळीत कार्य करत असतो. कुठेही गेला आणि कुठलीही परिस्थिती असेल तरी सुद्धा शांततेचा अनुभव तुम्ही घेत असतात. तुमची प्रार्थना फक्त एकट्यासाठी नसते. तुमची प्रार्थना सर्वांचं चांगलं होऊ दे असा भाव असतो. जो जे वांछील तो ते लाहो. तुम्ही इतरांना प्रेरणा देत असतात. स्वतःची जाणीव होते. सृजनता, काहीतरी नवीन कार्य तुम्ही करतात. माफ करायला शिकतात. सगळ्यांमध्ये चांगलं बघतात तुम्ही. त्याची सुरुवात तुमच्या घरापासून होते. आणि मी केवळ हे शरीर नाहीये, मग या शरीरात राहणारी ऊर्जा म्हणजे मी आहे. म्हणजे त्या जीवाकडनं शिवाकडचा प्रवास सुरू होतो आणि अहंकार मुक्त अवस्था येते. पण हे कशातून होतं? जाणीव. आणि जाणीव कशातून येते? इंटेलेक्च्युअल आहे, इंटेलेक्च्युअल बॉडी. हे कशातून होतं? योग्य ज्ञान घेणं. आणि याच्यासाठी कोण पाहिजे? योग्य गुरु, योग्य शिष्य आणि त्या गुरुकडनं घेतलेल्या ज्ञानाचं आचरण करणं. येणीच हे होतं, याच्याशिवाय होत नाही. आता मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो. पुन्हा तुम्ही सांगा की जे जे काही तुम्ही इतक्या 20 वर्षापासून माझ्यासोबत आहात, तुम्ही शब्द सगळे पाठ झालेले आहेत, पोपटपंची सगळे आहे, पण यातले किती शब्द हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे? तुम्ही सांगा. जे माऊलीजी बोलतायत ते मी अनुभवतोय. माझ्या स्वतःत खरंच परिवर्तन झालंय असं खरंच वाटतंय का? आणि याच्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: श्रवण, मनन आणि निधिध्यास. श्रवण म्हणजे पूर्ण लक्षपूर्वक ऐकणं. अन्नमय कोशावाले तर ऐकू सुद्धा शकत नाही. प्राणमय कोशावाले अर्धवट ऐकतील. मनमय कोशावाले ऐकतील, इकडे तिकडे लक्ष देतील. पण विज्ञानमय कोशावाले काय करतील? ऐकतील. पण आता जे माऊलीजी बोलतायत, मला सांगा, खरंच हा तुमचा अनुभव आहे? तुमच्या आयुष्यातल्या अडचणीमध्ये तुम्ही हसत राहतायत? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उत्साही राहतायत? तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करतायत? बघा, तुम्ही गुरुच्या ज्ञानाचं आचरण करतायत? बघा, तुम्ही ज्यावेळेस हे शुद्ध होईल ना त्यावेळेला हे आपोआप होतं. तुम्हाला काळजीच राहत नाही कुठली. आणि खरंच जर नसेल तर आत्तापासून सुरुवात करा. दुसऱ्याविषयी द्वेष न ठेवणं, मन शांत राहणं, मन उत्साही राहणं. आणि याच्यासाठी आहे ना, तुमच्यापैकी प्रत्येकाने शिबिर केलं सांगू नका.
शिबिर केलेला असो किंवा नसो, ही जबाबदारी प्रत्येकाने घ्या. प्रत्येकाने जबाबदारी घ्या की 7 तारखेला जे आपलं सकाळी 5:45 पासून ज्ञानयोग ध्यान शिबिर सुरू होतंय, तुम्ही स्वतः त्याच्यात ऍडमिशन घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना ऍडमिशन घेण्यासाठी प्रोत्साहित करा. हे ज्ञान पोहोचलं पाहिजे सर्वांपर्यंत. हे समजून घ्या. गुरुशी जोडल्या जाणं, तार जोडल्या जाणं, बस हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तार जोडल्या जाणं. आणि त्याच्यासाठी जशी तुमची तार जोडल्या गेली, मी नाहीच आहे, बस तोच आहे, हा अनुभव आला, एक अहंकार शून्य अवस्था आली. अहंकार शून्य म्हणजे काय? अहम अधिक आकार. अहम म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? ऊर्जा. पण या ऊर्जेला जो आकार तुम्ही देतात, अहम प्लस आकार, मी डॉक्टर आहे, मी प्राध्यापक आहे, तुम्ही तसेच वागायला लागतात. ही विज्ञानमय कोशाची शुद्धी झाली. जाणीव झाल्याच्या नंतर काय होतं? अरे मी कुणीच नाही, मी शून्य आहे, मी कुणीच नाही, मी आणि तो एकच आहे. मग काय होतं? जिथे जिथे जो रोवले ना तो करायला लागतात. मी कुणीच नाही म्हणून फिरले तर लोक पागल म्हणतील. पण तुम्ही काय करतात? कॉलेजमध्ये असताना प्राध्यापक म्हणून काम करताल, पण अहंकार राहणार नाही. तुम्ही मुलांचे मित्र बनता. घरी आला की ते प्राध्यापकची डिग्री तिकडे सोडून दिली, बायकोसोबत मित्रासारखं राहतात, पोरांसोबत मित्रासारखं बापासारखं राहतात. आणि आईबापासमोर प्राध्यापक नसेल, आईबापासमोर लेकरू बनून राहतात, गुरुसमोर शिष्य बनून राहतात. का बरं? अहंकार मुक्त अवस्था. बघा तुम्ही. त्याच्यानंतर आहे आनंदमय कोश, ब्लिस बॉडी. ब्लिस म्हणजे काय? सच्चिदानंद. नुसता आनंद नाही, सच्चित आनंद. चित्तवृत्तीचा निरोध होतो, सच्चिदानंद. म्हणजे मग ऊर्जेची लेवल वर गेली की तुम्हाला तेच कर्म नवीन वाटायला लागतं, एक आनंद तुम्हाला मिळायला लागतो, पंचकोश शुद्धी तुमची होते. आणि लक्षपूर्वक ऐका, मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. गेले 25 वर्ष झाले असतील, 20 ते 25 वर्ष. तुम्हाला जे वाटतंय ना, जास्त जेवलं तर जास्त एनर्जी, असं नाहीये. माझा आहार जो आहे, माझा आहार आहे सकाळी अर्धी भाकर आणि संध्याकाळी अर्धी भाकर, बस इतकंच मी खातो, ज्वारीची भाकर. हा, त्याच्यासोबत 70% कच्च्या भाज्या मी खातोच. पण एवढ्या कमी आहारात सुद्धा माझं शरीर इतकं सुंदर काम करतं. कशामुळे? या पंचकोशांची शुद्धी झाली. आनंदमय कोश म्हणजे काय? तुमच्या आतल्या आनंदाशी तुमची भेट होणं, सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव तुम्हाला होणं, जीव आणि शिवाचं एकत्र येणं. आणि एकदा का ते झालं ना, एकदा का ते झालं की आपोआप न कळतपणे तुम्हाला जे वाटतं की जास्त खाल्लं तर जास्त एनर्जी, असं नाहीये. तुमची प्राणशक्ती, तुमची ऊर्जाच एनर्जी बनून सगळीकडे वाहायला लागते. मी तर जेव्हा जेव्हा 6 दिवसाचे शिबिर असतील, 4 दिवसाचे शिबिर असतील, मी फक्त फलाहार करतो. आणि तरी 200-200, 300-300 लोकांची शिबिर असतात. पण तरी सुद्धा त्या 300-300 लोकांच्या शिबिरात त्यांच्या अगोदर उठायचं आणि त्यांच्या समोर कंटिन्यू बोलत राहून ते झोपले की त्यांना झोपवून त्याच्यानंतर झोपायचं. पण तरी सुद्धा मी फ्रेश आहे. का बरं? आनंदमय कोश अवस्था, आनंदमय कोश उघडला. आनंदमय कोश ती अवस्था जर तुम्ही घेतली तर कशी अवस्था येते माहितीये? तर अवस्था येते, बस मला काय करायची गरज आहे, मी नाहीच आहे, बस तो आहे ना. जीव आणि शिवाचं मिलन. तुमचे सगळे कर्म करत असताना चेहऱ्यावरती कायम स्मित हास्य. आणि याच्यासाठी फक्त एक गोष्ट महत्वाची. आनंदमय कोश याचा उपाय काय आहे? एकच गोष्ट, साधना. जे काही माऊलीजींनी शिकवलं त्याच्यात सातत्य.
आणि सत्यता. जे मनात आहे ना, बस तेच राहायचं. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे संकल्प. साधना, सातत्य, सत्य, संकल्प. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या, आणि हे सगळं आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिरात अनुभवायला येतं. हा आजचा सत्संग पुन्हा पुन्हा ऐका. 7 एप्रिल ते 15 एप्रिलला जे ऑनलाईन शिबिर आहे झूम ॲपवरती, त्याच्यात सहभागी व्हा. खरं तर 16 एप्रिल पासून आपण ज्ञानयोगाचं शिबिर ठेवलेलं होतं आपल्या चैतन्यवनात, पण या कोरोनामुळे ते काही परवानगी देतील असं वाटत नाही. पण तोपर्यंत हे शिबिर करा आणि मग पुन्हा पुढचं शिबिर करा. झूम ॲपवरती तर आपण भेटतच असतो आणि दर रविवारी असा सत्संग असतो, त्याच्यातही भेटत असतो. एक छोटंसं 5 मिनिटाचं ध्यान आपण करूयात, बघा किती छान वाटतं तुम्हाला. किंवा एक काम करा, वेळ खूप झालेला आहे, आपण इथं एक 5 मिनिटं ध्यानाच्या ऐवजी माझ्यासोबत तुम्ही फक्त एक 2-3 मिनिटं गायत्री मंत्र बोला. बघा, गायत्री मंत्रामध्ये सुद्धा 24 अक्षर आहेत, ग्रंथी 24 आहेत. गायत्री मंत्र ज्यावेळेला तुम्ही बोललात त्यावेळेस 24 ग्रंथी संतुलित करण्याचं काम ते करतं. प्रत्येक गोष्टीचे पाठीमागे वैज्ञानिक कारण आहे. हाताची ज्ञानमुद्रा करा, हात असा ठेवा. यूट्यूबवरती पाठवणार आहे का, मी पाठवेल, एखाद्या तासाभरात यूट्यूबवरती पाठवेल. आणि निदान आजचा सत्संग तरी प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, याची जबाबदारी तुम्ही घ्या. कारण हे नॉलेज शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ट्युशनमध्ये, क्लासेसमध्ये कुठेच देत नाही. तिथे मिळतं फक्त पुस्तकी ज्ञान. त्यासाठी माझ्यासोबत पाठताठ, नजर समोर, डोळे बंद, एक 2 मिनिटं फक्त स्लोली माझ्यासोबत. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तुमचाच आवाज तुम्ही ऐका. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम
तत्स्वहा तस्य वितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. शरीर स्थिर. श्वास येतोय जातोय त्या श्वासाला बघत राहा. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ध्यान मंत्र या पाचही कोशांची शुद्धी करून तुम्हाला स्थिर करतो, शांत करतो. मी रोज प्राणायाम करेल, ध्यान करेल, सत्संगाशी जोडलेलं राहील हा मनात संकल्प करा. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या आणि डोळे उघडा. जय गुरुदेव. बघा, नुसतं एक 4-6 मिनिटाकरता आपण स्वतःच्या सोबत राहिलो. सांगा मला टाईप करून, मन शांत झालं की नाही झालं? येस नो. शिबिरासाठी संपर्क आपल्या गुरुजींनी नंबर टाकलेले त्यांचे. पंढरी गुरुजींचा नंबर 90 21 53 21 57. सूर्यभान गुरुजींचा संपर्क 98 34 12 19 29. खूप साधक आज नवीन आहेत. ते विचारतायत तुम्ही कुठल्या गावाचे आहेत. संभाजीनगर, औरंगाबाद. आणि आपल्या औरंगाबादला 10 एकरच्या परिसरात अतिशय निसर्गरम्य असं सुंदर चैतन्य वन आहे, जिथे भारतभरातून लोक तिथे साधना करण्यासाठी येत असतात. आणि 2 कोटी साधक जवळपास जोडल्या गेलेले आहेत. तर हा सत्संग सर्वांना शेअर करा. आणि यूट्यूबवरती मी तुम्हाला आता ते पाठवतो, तर व्हॉट्सअपवरती मी पाठवेल तुमच्या. पुन्हा पुन्हा सत्संग ऐकायचा आहे आणि सगळ्यांपर्यंत, सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. शेवटी ज्याचं नशीब असेल, जसं योग असेल, त्याच्यापर्यंत हे नॉलेज पोहोचेल. पण हे भारताने जगाला दिलेलं, ऋषीमुनी लोकांनी जगाला दिलेलं वरदान आहे. हे सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे पुस्तकी ज्ञानासोबत. तर तुमच्या सगळ्यांचं खूप चांगलं व्हावं, तुम्ही ज्ञानयोगाशी जोडलेलं राहावं, तुमच्या हातून नियमित साधना व्हावी, तुम्ही सकारात्मक आहार घ्यावा. आणि याच्यासाठीची प्रेरणा परमात्म्याने तुम्हाला द्यावी, हीच प्रार्थना परमेश्वराकडे मी करतो. आणि थांबतो. 7 एप्रिलला सकाळी 5:45 भेटूयात. जय गुरुदेव.